अगदी 1 महिन्यापासून ते अनलिमिटेड टाईमपर्यंतचे ऑप्शन्स असतात. म्हणून हं. जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेता, तेव्हा फक्त 2 गोष्टी ॲज अ इन्व्हेस्टर तुम्हाला आयडेंटिफाय करायच्या असतात. एक, इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुमच्याकडे किती रक्कम उपलब्ध आहे हं. आणि दुसरी गोष्ट, भविष्यात तुमचं आर्थिक उद्दिष्ट काय? म्हणजे कोणत्या कारणासाठी हे पैसे तुम्हाला भविष्यात लागणार आहेत. व्हॅल्युएशन म्हणजे काय असतं, की सर जेव्हा आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, हं. स्पेशली इक्विटीमध्ये, तर त्याची व्हॅल्यू ही रोज कमी जास्त होत असते. ओके. समजा मार्केट करेक्ट झालं तरी ती कमी होते, मार्केट वरती गेलं त्याची व्हॅल्युएशन पण वर होते. मग हं. त्याच्या आजच्या त्याच्या पूर्वी केलेल्या इन्व्हेस्टमेंटची जी आजची रक्कम आहे त्याला व्हॅल्युएशन बोलतात. कारण ती व्हॅल्यू रोज कमी जास्त होत असते. इक्विटी म्युच्युअल फंड्स म्हणजे काय, की जी इन्व्हेस्टमेंट स्टॉक्समध्ये असते, हं. शेअर्समध्ये असते. हं. आणि डेट इन्व्हेस्टमेंटमध्ये जी इन्व्हेस्टमेंट गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, गव्हर्नमेंट बॉन्ड्स, कॉर्पोरेट बॉन्ड, जसं की फिक्स्ड इन्स्ट्रुमेंट्समध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट असते. हं. तिथे तुम्हाला एक साधारणतः 5 ते 7 च्या रेंजमध्ये रिटर्न्स येतात. नमस्कार. क्रिएटिव्ह लाईन्स प्रोडक्शन्स निर्मित मराठी उद्योजकांचा पॉडकास्ट स्वराज्य उद्योजकांचं याच्या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत आरोह फायनान्शियल सर्व्हिसेसचे सर्वेसर्वा प्रकाश पांडुरंग महिन सर. ते फायनान्शियल कोच आहेत. तर आज आपण जाणून घेऊया म्युच्युअल फंड याबद्दल त्यांचं कोच म्हणून, फायनान्शियल कोच म्हणून काय म्हणणं आहे आणि कशा पद्धतीने लोकांनी त्याच्याकडे बघितलं पाहिजे. नमस्कार सर. नमस्कार. आपण या व्यवसायामध्ये कधीपासून आहात, कितव्या सालापासून आहात आणि सुरुवात करताना आपण म्युच्युअल फंडबद्दल थोडीशी माहिती दिली तर बरं होईल. माझा या क्षेत्रातला प्रवास सर ऑगस्ट 2009 पासून सुरू झाला. हं. आता आपण स्पेशली आज बोलणार आहोत म्युच्युअल फंड या कन्सेप्टवरती. हं. तर म्युच्युअल फंड पण एक गुंतवणुकीचं साधन आहे. ज्याप्रमाणे आपण बँकेमध्ये, पोस्टामध्ये, इन्शुरन्स कंपनीमध्ये, कोऑपरेटिव्ह सोसायटीजमध्ये गुंतवणूक करतो, हं. त्याप्रमाणे आपण म्युच्युअल फंडमध्ये पण गुंतवणूक करू शकतो. पण तत्पूर्वी गुंतवणुकीच्या अगोदरची एक स्टेप असते, प्राथमिक स्टेप, त्याच्यावरती आपण थोडं डिस्कशन करू. हं. की प्रत्येक व्यक्तीकडे एक सोर्स ऑफ इन्कम असतो. मग त्याला नोकरीच्या माध्यमातून इन्कम येत असतो किंवा कुणाला व्यवसायाच्या माध्यमातून इन्कम असतो. हं. मग येणाऱ्या उत्पन्नामध्ये खर्चाचा भागही असतो. दर महिन्याला त्याच्यामध्ये आपले खर्चही असतात. त्याच्यामध्ये हाऊसहोल्ड खर्च असतो, मुलांच्या शिक्षणाचा खर्च असतो, काही कर्ज असतील तर त्याचे हप्ते असतात. मग त्याच्यातून जी एक रक्कम शिल्लक राहते ती आपली बचत असते. हं. मग बचतीचं रूपांतर जेव्हा आपण गुंतवणुकीमध्ये करतो, तर त्याच्या मागे 2 रिझन असतात. ते फक्त आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यावे लागतील. हं. तर जेव्हा आपण बचतीचं रूपांतर गुंतवणुकीत करतो, तर त्याच्या मागे 2 रिझन असतात. एक असतं आर्थिक उद्दिष्ट आणि दुसरं असतं महागाई. हं. ह्या 2 गोष्टी एकमेकाला पूरक असल्यामुळे आपल्याला गुंतवणूक ही करावीच लागेल. हं. अगदी एक उदाहरणार्थ समजण्यासाठी, समजा आता माझ्या आयुष्यामध्ये माझं समजा एक आर्थिक उद्दिष्ट आहे. मला मुलांचं उच्च शिक्षण करायचं आहे. हं. तर आज माझी मुलगी आहे 2रीला, म्हणजे 2nd स्टँडर्डमध्ये. मग आजपासून 10 वर्षांनी तिचं उच्च शिक्षण चालू होणार आहे. हं. जस्ट एक उदाहरणार्थ जर आपण बघितलं, तर 2025 मध्ये जर माझ्या मुलगीचं 12वीचं शिक्षण कंप्लीट झालं असतं, तर माझा जो काही उच्च शिक्षणाचा खर्च आहे, तो 10 लाखामध्ये झाला असता. कारण जो कोर्स मी प्लॅन करतोय त्याचं बजेट आहे 10 लाख रुपये, 4 वर्षाचा कोर्स आहे. त्यामुळे 2.5 लाख प्रमाणे 4 वर्षाच्या 10 लाखाचं बजेट आहे. हं. पण माझी मुलगी 2035ला त्या ठिकाणी येणार आहे, कारण आता ती 2nd स्टँडर्डला आहे. तर येणाऱ्या 10 वर्षामध्ये त्या 10 लाखाची कॉस्टिंग ही 10 लाख राहणार नाही, बिकॉज महागाईमुळे त्याची व्हॅल्यू वाढत जाणार आहे. हं. मग ही गोष्ट माझ्या लक्षात आल्यामुळे आपल्याला आता गुंतवणूक करावीच लागेल. हं. त्यामुळे आपण जेव्हा गुंतवणूक करतो ना, तेव्हा 2 गोष्टी आयडेंटिफाय कराव्या लागतात. एक असं तुमचं आर्थिक उद्दिष्ट काय आहे हं. आणि त्याच्यावरती महागाई किती पर्सेंटने अफेक्ट करते. हं. ओके. मग त्याप्रमाणे आपण गुंतवणुकीला सुरुवात करू शकतो. मग इतर पर्याय असताना म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक का करावी? कारण म्युच्युअल फंड असं एकमेव गुंतवणुकीचं साधन आहे, की जे तुम्हाला 7 प्रकारचे स्मार्ट फीचर्स देतं. त्याच्यामध्ये पहिला असतो ट्रान्सपरन्सी. म्हणजे ज्या दिवशी तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात करता, तिथून तुम्हाला पहिल्या दिवसापासून तुमच्या इन्व्हेस्टमेंटवर किती पर्सेंट रिटर्न जनरेट होत आहेत, हे तुम्हाला पहिल्या दिवसापासून कळायला सुरुवात होतं. हं. अजून एक त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी ॲक्सेस असतो, की तुम्ही ज्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करताय, ती इन्व्हेस्टमेंट पुढे कुठे केली जाते, याचाही तुम्हाला ट्रान्सपरन्सी ॲक्सेस असतो. सेकंड बेनिफिट तुम्हाला भेटतो, की फ्लेक्झिबिलिटी. आता फ्लेक्झिबिलिटी म्हणजे काय असतं, की म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही 2 प्रकारे एंट्री करू शकता. एक असतं, की वन टाईम इन्व्हेस्टमेंट आणि दुसरं असतं रेग्युलर इन्व्हेस्टमेंट. आता रेग्युलर इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपण जसं पोस्टाच्या, बँकेच्या भाषेमध्ये जसं आर-डी बोलतो, हं. तसं म्युच्युअल फंडच्या लँग्वेजमध्ये त्याला एस-आय-पी बोलतात, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. हं. तुमच्या दर महिन्याच्या मंथली इन्कममधून जी रक्कम तुम्ही कम्फर्टेबली पे करू शकता, ती रक्कम तुम्ही एस-आय-पी स्टार्ट करू शकता. हं.
मग फ्लेक्झिबिलिटी म्हणजे काय असतं की जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट सुरू करतो, जे की उदाहरणार्थ समजा आज मी ऑगस्ट 2025 मध्ये माझी गुंतवणूक सुरू करण्याचा निर्णय घेतला, तर आज जो मी निर्णय घेतो तो मी आजच्या आर्थिक परिस्थितीच्या आधारावर घेतो, बरोबर. ऑगस्ट 2025 मध्ये जी माझी आर्थिक परिस्थिती आहे त्याच्या आधारावरती, माझ्या बजेटवरती मी निर्णय घेतो. पण भविष्यात हीच परिस्थिती असेल याची काही शाश्वती नाहीये. तर त्यावेळी समजा मला त्याच्यामध्ये कधी बदल करण्याची आवश्यकता आली, समजा माझा इन्व्हेस्टमेंट इन्फ्लो वाढवायचा आहे, कमी करायचा आहे, त्याच्यामध्ये बदल करायचे, तर तोही बेनिफिट मला म्युच्युअल फंडमध्ये अवेलेबल असतो. त्यामुळे तो एक सेकंड बेनिफिट मला भेटतो की माझ्याकडे माझ्या इन्व्हेस्टमेंटचा इन्फ्लो कमी जास्त करण्याचा एक अधिकार आहे. तिसरं असतं ॲज पर युअर कन्व्हिनियंट टाइम फ्रेम. म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना दोनच गोष्टी तुम्हाला प्रामुख्याने आयडेंटिफाय करायचे असतात की एक, तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी किती रक्कम उपलब्ध आहे, आणि दोन म्हणजे तुम्हाला हे पैसे भविष्यात कधी लागणार आहेत किंवा कोणत्या कारणासाठी लागणार आहेत. तर त्या गुंतवणुकीच्या कालावधीवरती तुमचं इन्व्हेस्टमेंटचं म्युच्युअल फंडच्या स्कीमचं सिलेक्शन डिपेंड असतं. चौथा पार्ट असतो तुम्हाला ॲडिशनल परचेस. म्हणजे समजा एक रेग्युलर अमाऊंटने, समजा एक 25,000 पर मंथने मी समजा SIP सुरू केली, तर ते 25,000 तर दर महिन्याला माझ्या अकाउंटमधून डेबिट होणार, जी डेट मी सिलेक्ट करणार त्या डेटला. पण त्या 25,000च्या व्यतिरिक्त कधी समजा माझ्याकडे काही एक्स्ट्रा फंड आले किंवा एखाद्या महिन्याच्या खर्चातून काही रक्कम शिल्लक राहिली, तर ती रक्कम पण पर्टिक्युलर मंथमध्ये मी माझ्या इन्व्हेस्टमेंटमध्ये ऍड करू शकतो. पाचवा पार्ट असतो रिटर्न पोटेन्शियल. म्युच्युअल फंडमध्ये रिटर्न पोटेन्शियल खूप हाय राहतं कम्पॅरेटिव्हली अदर इन्स्ट्रुमेंट. जसं की अगदी लिक्विड फंडचा जर तुम्ही विचार केला तर 5% पासून ते सेक्टर फंड पर्यंत तुम्ही 22% रिटर्न तुम्हाला जनरेट होण्याची शक्यता असते. आणि जर आपण बॅक हिस्ट्री चेक केली तर तेवढे पर्सेंटमध्ये रिटर्न जनरेट होतात. डिपेंड्स की तुम्ही कोणत्या प्रकारची रिस्क घेतली आहे. आता तुम्ही आपण जेव्हा म्युच्युअल फंड जेव्हा विचार करतो तेव्हा म्युच्युअल फंड हे नक्की काय गोष्ट आहे ओके. की, आणि त्याचा फायनान्शियली आपण कशा पद्धतीने विचार करायला हवा, सेव्हिंगच्या दृष्टीने विचार करायला पाहिजे, पॉईंट ऑफ व्ह्यू पाहिजे, का इन्व्हेस्टमेंट म्हणून त्याच्याकडे बघितलं पाहिजे? तर मुळात अगदी बेसिकली जर बघितलं ना सर, म्युच्युअल फंड हा एक गुंतवणुकीचं साधन आहे. ज्या प्रकारे आपण बँक्समध्ये, पोस्ट ऑफिसमध्ये, इन्शुरन्स कंपनीमध्ये गुंतवणूक करतो, त्याप्रमाणे आपण म्युच्युअल फंडमध्ये पण गुंतवणूक करू शकतो. पण म्युच्युअल फंडची ऑपरेटिंग सिस्टीम आहे ना, ही थोडी इतर ऑप्शन्सपेक्षा थोडी वेगळी आहे. कारण म्युच्युअल फंडमध्ये जे बेनिफिट्स तुम्हाला भेटतात ते अन्य ठिकाणी बेनिफिट्स ते तुम्हाला भेटत नाही. त्याच्यामध्ये 7 प्रकारचे बेनिफिट्स तुम्हाला भेटतात. पहिला असतो पारदर्शकता. म्हणजे इन्व्हेस्टमेंट करताना जेव्हा तुम्ही सुरू करता, ती ज्या ठिकाणी तुमची इन्व्हेस्टमेंट होते तिथून तुम्हाला पहिल्या दिवसापासून कळायला सुरुवात होते की तुमचे इन्व्हेस्टमेंट किती पर्सेंटचे रिटर्न्स जनरेट होत आहे. दुसरा पार्ट असतो फ्लेक्झिबिलिटी. म्हणजे तुमच्या आर्थिक परिस्थितीच्या आधारावरती तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंटचा इनफ्लो चेंज करू शकता, कमी जास्त करू शकता. तिसरा पार्ट असतो ॲडिशनल परचेस. म्हणजे तुमच्याकडे ज्या ज्या वेळी फंड उपलब्ध असतो तो फंड तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करू शकता. चौथा पार्ट असतो म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही तुमच्या टाइम फ्रेम प्रमाणे, म्हणजे तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे तुम्ही गुंतवणूक करू शकता. म्युच्युअल फंडमध्ये 1 वीक पासून ते म्हणजे 1 आठवड्यापासून ते अनलिमिटेड टाइम पर्यंतचे ऑप्शन्स असतात. मग फक्त तुम्ही जेव्हा सुरुवातीला सांगता की तुमची आर्थिक उद्दिष्ट काय आहेत आणि ती किती वर्षांनी येणार आहे, त्याप्रमाणे तुमची इन्व्हेस्टमेंट केली जाते. 6वा पार्ट असतो तुम्हाला त्याच्यामध्ये लिक्विडिटीचा पण ऑप्शन असतो. भविष्यामध्ये समजा काही आर्थिक अडचणीमुळे पैशाची अचानक गरज लागली तर आपल्या इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओमधून आपण कधीही पार्शियली किंवा फुल्ली एक्झिट करू शकतो. आणि 7वा पार्ट असतो की रिबॅलन्सिंग. आता रिबॅलन्सिंग म्हणजे काय असतं की जे प्रथम फर्स्ट टाइम इन्व्हेस्टर असतात त्यांच्या केसमध्ये रिस्क थोडी कमी घेतली जाते आणि कॉन्झर्वेटिव्ह अप्रोच ठेवून इन्व्हेस्टमेंट केली जाते. पण जसं जसं त्यांची इन्व्हेस्टमेंट पुढे जाते त्याप्रमाणे त्यांची रिस्क पण वाढवली जाते. ओके. मग आता याच्यामध्ये आपण जर विचार करायला गेलो, समजा मला आता एक म्युच्युअल फंड घ्यायचा आहे, माझं इन्कम कमी आहे, पण मला ते कुठेतरी असं वाटतं की रिस्क आहे याच्यामध्ये. ओके. तर ती रिस्क जी आहे तो फॅक्टर किती आहे? ओके, ग्रेट. रिस्क फॅक्टर हा कम्प्लिटली वेळेवर आधारित असतो. जसं की मगाशी मी म्हटलं होतं की मी जेव्हा गुंतवणुकीचा विचार करताना तर त्या वेळेच्या कालावधीवरती तुमच्यासाठी ऑप्शन्स म्युच्युअल फंड्समध्ये अवेलेबल असतात. ओके. अगदी 1 महिन्यापासून ते अनलिमिटेड टाइम पर्यंतचे ऑप्शन्स असतात. म्हणून जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेता तेव्हा फक्त 2 गोष्टी ॲज अ इन्व्हेस्टर तुम्हाला आयडेंटिफाय करायच्या असतात. एक, इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुमच्याकडे किती रक्कम उपलब्ध आहे, आणि दुसरी गोष्ट भविष्यात तुमचं आर्थिक उद्दिष्ट काय, म्हणजे कोणत्या कारणासाठी हे पैसे तुम्हाला भविष्यात लागणार आहेत. मग या 2 गोष्टी जेव्हा तुम्ही तुमच्या ॲडवायझरला सांगता त्याप्रमाणे तुमची इन्व्हेस्टमेंट केली जाते. मग याच्यामध्ये तुमच्या
कालावधी जर तुम्ही पूर्ण केला तर त्याच्यामध्ये रिस्क फॅक्टर हा काही नसतो. ओके. पण याच्यामध्ये बऱ्याच वेळेला रिटर्न्स, पर्सेंटेज ऑफ रिटर्न्स एक खूप मोठा फुगवून आकडा वगैरे कधी कधी सांगितला जातो. ऍक्च्युअल परिस्थिती काय आहे, कितीपर्यंत रिटर्न्स येणं शक्य आहे? आता सर, जी रेग्युलेटरी सिस्टीम आहे सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, त्यांचं पण या गोष्टीवरती एक नियंत्रण म्हणून त्यांनी पण 12% एक तुम्हाला प्रोजेक्शनचं हे दिलेलं आहे की तुम्ही 12% रिटर्न दाखवू शकता. आता होतं काय की जे काही जुन्या स्कीम्स आहेत त्याचे पास्ट परफॉर्मन्स वरती रिटर्न्स दाखवले जातात, 20%, 25%, 30%, पण तो असतो पास्ट परफॉर्मन्स. पण आपण इन्व्हेस्टमेंट प्रोजेक्ट करताना 12% रिटर्न्स एक्सपेक्ट करून इन्व्हेस्टमेंट करू शकतो. 10 ते 12% रेंजमध्ये रिटर्न्स तुम्ही ॲव्हरेज. ओके. आता या म्युच्युअल फंडमध्ये किती प्रकारचे म्युच्युअल फंड्स असतात? म्युच्युअल फंडमध्ये सर ब्रॉडली 2 प्रकारच्या मेन कॅटेगरी असतात. एक असतं इक्विटी म्युच्युअल फंड्स आणि दुसरं असतं डेट म्युच्युअल फंड्स. आता इक्विटी म्युच्युअल फंड्स म्हणजे काय की जी इन्व्हेस्टमेंट स्टॉक्समध्ये असते, शेअर्समध्ये असते, आणि डेट इन्व्हेस्टमेंटमध्ये जी इन्व्हेस्टमेंट गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, गव्हर्नमेंट बॉन्ड, कॉर्पोरेट बॉन्ड, जसं की फिक्स इन्स्ट्रुमेंट्समध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट असते, तिथे तुम्हाला एक साधारणतः 5 ते 7च्या रेंजमध्ये रिटर्न्स येतात. पण समजा एखाद्याकडे इन्व्हेस्टमेंटचा कालावधी लॉंग टर्मचा असेल तर ते इक्विटीमध्ये येऊन चांगले रिटर्न जनरेट करू शकतात. त्यामुळे प्रामुख्याने 2 कॅटेगरी असतात, इक्विटी आणि डेट. पण इक्विटीमध्ये पण जवळजवळ 19 ते 20 सब कॅटेगरी असतात. डेटमध्ये पण एक 14 ते 15 सब कॅटेगरी असतात. ओके. पण आता जर का एखादा सामान्य व्यक्तीला त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायची असेल किंवा तुम्ही ज्या 2 कॅटेगरीज सांगितलं त्याच्यातली एक कॅटेगरी कुठली निवडायची असेल तर मग त्याची काय म्हणतात इन्व्हेस्टमेंट कॅप कितीपासून सुरू झाली पाहिजे? म्युच्युअल फंडमध्ये सर इन्व्हेस्टमेंटला असं काही कॅपिंग नाही. वन टाइम इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्ही मिनिमम 5,000 पासून इन्व्हेस्टमेंट करू शकता, मॅक्झिमम नो लिमिट. आणि रेग्युलर इन्व्हेस्टमेंटसाठी मंथली 100 रुपयापासून पण तुमची इन्व्हेस्टमेंट सुरू होते. ओके. हा झाला पहिला प्रश्न. ओके. आणि दुसरं असतं की जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा तुम्हाला तुमचं आर्थिक उद्दिष्ट जर तुम्ही सांगितलं तर तुमचा स्कीम सिलेक्शन करताना पण ते सोपं जातं. ओके. आता तुम्ही मगाशी म्हणालात की पोर्टफोलिओ हा शब्द वापरलात, तो नक्की काय प्रकार आहे? पोर्टफोलिओ म्हणजे काय असतं, आपल्याकडे असणाऱ्या पैशांचा आपल्या भविष्यातील आर्थिक उद्दिष्टानुसार डेट, इक्विटी, गोल्ड मध्ये विभाजन करणं म्हणजे पोर्टफोलिओ. ओके. मग आता याच्यामध्ये जर का एखाद्याला इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तो तुमच्याकडे आला तर त्याचा पोर्टफोलिओ ऑलरेडी तयार असणं गरजेचं आहे का तो फर्स्ट टाइम इन्व्हेस्टर आहे तर मग तो तयार करता येऊ शकतो? हा, फर्स्ट टाइम इन्व्हेस्टरचा आपण पोर्टफोलिओ सुरू करू शकतो किंवा अगोदर ज्यांनी काय पोर्टफोलिओ बनवले ते पण आपण एक्झिस्टिंग बघून पण त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करून तो पोर्टफोलिओ परत कंटिन्यू करू शकतो. ओके. म्युच्युअल फंड स्कीम्सच्या बाबतीत आपण बऱ्याच जाहिराती वगैरे बघतो, तर त्याच्यामध्ये ज्याच्याकडे फायनान्शियल कोच नाही आहे किंवा कोणी ॲडवायझरी नाही आहे तर त्यांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवून त्याच्यामध्ये रिस्कपासून तो वाचू शकतो? आता जेव्हा आपण म्युच्युअल फंड्समध्ये स्कीम सिलेक्ट करतो त्यावेळी पहिल्यांदा एक गोष्ट स्वतःला विचारायची असते की माझ्याकडे गुंतवणुकीसाठीचा कालावधी किती आहे, मग त्या कालावधीसाठी सुटेबल स्कीम कोणती आहे, तर तुम्ही स्वतः स्कीम सिलेक्शन करणं योग्य आहे. पण तेवढा वेळ नसेल, तेवढा रिसर्च नसेल तर मग तुम्ही एखाद्या ॲडवायझर थ्रू जाणंही बेटर आहे. आता स्टॉक मार्केट आणि म्युच्युअल फंड हे एकमेकाशी कसे कोरिलेटेड आहेत की नाही? आहेत सर, कारण म्युच्युअल फंडच्या इक्विटी मधली जी इन्व्हेस्टमेंट असते ही स्टॉक मध्येच असते. ओके. आणि डेट मधली असते ती गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये, गव्हर्नमेंट बॉन्ड्स, कॉर्पोरेट बॉन्ड्स मध्ये असते. म्युच्युअल फंड थ्रू जी आपण इक्विटी मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो तर त्याच्यामध्ये आपल्याला ऍडव्हान्टेज काय असतो की म्युच्युअल फंड मध्ये जे फंड्स मॅनेजर असतात जे सेबीने एएमसीने अपॉइंट केलेले असतात तर ते व्हेरी प्रोफेशनल आणि व्हेरी एक्सपिरियन्स लोक असतात. एएमसी म्हणजे ॲसेट मॅनेजमेंट कंपनी. ओके. जसं की आपण म्हणतो की ॲक्सिस म्युच्युअल फंड, टाटा म्युच्युअल फंड, बिर्ला म्युच्युअल फंड, तर ते म्युच्युअल फंडच्या भाषेत त्याला कंपनीने बोलता ॲसेट मॅनेजमेंट कंपनी बोलतो. ओके. हां. तर मग याच्यामध्ये जेव्हा त्याच्याकडे एखादा ॲसेट मॅनेजमेंट कंपनी ज्याची आहे ती सेबी रजिस्टर्ड असते की तो कोणी सुरू करतो? नाही सर, तुम्हाला एखादी एएमसी फॉर्म आउट करताना तुम्हाला ते सेबीकडून अप्रुव्हल घ्यावं लागतं. ओके. विदाउट सेबी अप्रुव्हल तुम्ही एएमसी फॉर्मेशन नाही करू शकत. म्हणजे जर का कोणाला सोशल मीडियाकडून कुठली पोस्ट वगैरे आली की हा म्युच्युअल फंड ॲडवायझर आहे वगैरे तर त्यांनी ही काळजी घेऊ शकतो तो? म्युच्युअल फंड ॲडवायझरसाठी क्रायटेरिया वेगळा असतो. त्याच्यासाठी NISM एक एक्झाम कंडक्ट करते. ती एक्झाम पास आउट झाल्यानंतर मग तुम्हाला ARN नंबर इश्यू होतो, एमफी रजिस्ट्रेशन नंबर. मग तो अधिकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणून काम करू शकतो. ओके. आता
हे जे काही आहे म्युच्युअल फंड याची सुरुवात कधीपासून झाली? म्युच्युअल फंड तसं भारतामध्ये सर 1964 पासून सुरू झाला. US 64 ही ती पहिली स्कीम होती की जे Okay. म्युच्युअल फंडची पहिली स्कीम होती इंडियामधली. पण ऍक्च्युअल म्युच्युअल फंडचं वर्किंग इंडियामध्ये 1996 पासून सुरू झालं. जेव्हा 1992ला रेग्युलेटरी सिस्टम फॉर्म आउट झाली आणि त्यांचं रेग्युलेशन 1996 पासून सुरू झाल्यापासून म्युच्युअल फंड इंडस्ट्री एक रेग्युलराईज सुरू झाली इंडियामध्ये. आत्ताच्या काळामध्ये म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करणाऱ्यांची संख्या किती टक्के आहे? आत्ताच्या करंट रेशोप्रमाणे ओव्हरऑल पॉप्युलेशनच्या 10%च म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टर आहेत. फक्त 10%. लेस दॅन 10%. लेस दॅन 10%. मग त्याच्यामध्ये ते इन्व्हेस्टमेंट वाढवण्यासाठी गव्हर्नमेंट काही पावलं आता उचलतंय? 2014 पासून जे एम्फी आहे म्हणजे असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इंडिया त्यांनी बऱ्याच म्हणजे ह्याच्यामधून ऍडव्हर्टायझिंग सुरू केल्यापासून थोडा अवेअरनेस क्रिएट झालेला आहे. तर तुम्ही जर 2014च्या अगोदर बघितलं तर म्युच्युअल फंडच्या जास्त जाहिराती होत नव्हत्या. पण 2014 नंतर जे म्युच्युअल फंड सही हे जे कॅम्पेन सुरू झालं त्याच्यातून बऱ्याच प्रमाणात म्युच्युअल फंडचं ऍडव्हर्टायझिंग झालेलं आहे. पण मग इथे एक प्रश्न असा पण येतो की ऍव्हरेजली जर का 10 ते 12% जर का रिटर्न्स आहे तर मग लोक त्याच्याकडे इन्व्हेस्टमेंट म्हणून का बघत नाहीत किंवा का त्यांची मानसिकता तयार होत नाही? आता तसं इंडियन इन्व्हेस्टरच्या याच्यामध्ये थोडा पारंपरिक मध्ये इंडियन इन्व्हेस्टरचा ओघ जास्त राहतो. जसं की बँक्स, FDs, पोस्ट ऑफिस, PPF याच्यामध्ये इंडियन इन्व्हेस्टरचा इन्व्हेस्टमेंट करण्याचा कल जास्त राहतो. त्याच्यामुळे थोडं म्युच्युअल फंडकडे तेवढा अजून अवेअरनेस नाहीये. मग आता समजा इन्व्हेस्टमेंट केली आहे आणि एखादी इमर्जन्सी असेल तर मग ती बँकेप्रमाणे लगेच काढता येते का लॉकच होऊन नाही, म्युच्युअल फंड मध्ये फक्त 2 प्रकारचे फंड असतात. एक असतात क्लोज एंडेड आणि दुसरा असतात टॅक्स सेव्हिंग फंड. या 2 फंड मध्ये तुमचा फंड फक्त लॉक होतो. ओके. त्याच्या व्यतिरिक्त तुमची कोणती इन्व्हेस्टमेंट लॉक नसते. तुम्ही कधीही एक्झिट करू घेऊ शकतो. याच्यामध्ये टॅक्स बेनिफिट वगैरे काही मिळतो इन्व्हेस्टर? हो, भेटतो ना सर. ज्यांना इन्कम टॅक्स साठी इन्व्हेस्टमेंट करायची असते अंडर सेक्शन 80C ज्याच्यामध्ये 1.5 लाखाचं एक्झम्पशन असतं तर त्या 1.5 लाखामध्ये तुम्ही म्युच्युअल फंडच्या ELSS कॅटेगरीमध्ये इन्व्हेस्टमेंट करून पण टॅक्स बेनिफिट घेऊ शकता. 1.5 लाख इन्व्हेस्टमेंट बोलताय की विथ रिटर्न्स जमा झालेली अमाऊंट? नाही, प्युअर इन्व्हेस्टमेंट. प्युअर इन्व्हेस्टमेंट. त्याच्यावरती जी टक्केवारीनुसार अमाऊंट येणार आहे ती त्याच्यामधून एक्झेम्प्टेड आहे? येस. त्याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे, ते मी दूर करतो. की जेव्हा इन्कम टॅक्सचा प्रश्न कधी सुरू होतो की आता समजा करंट इन्कम टॅक्स स्लॅबचा जर आपण विचार केला तर ज्यांचं वार्षिक उत्पन्न 12 लाखाच्या वरती आहे त्या लोकांना इन्कम टॅक्स भरावा लागतो. मग ज्यांचं उत्पन्न 12 लाखाच्या वरती आहे ते इन्कम टॅक्स प्लॅनिंग करतात की ज्याच्यामध्ये जे काही टॅक्स सेव्हिंग एक्झाम सेक्शन्स असतात त्याच्यामध्ये 80C असेल, 24B असेल, 80D असेल, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून ते टॅक्स रिड्यूस करतात म्हणजे टॅक्स भरायचा कमी करतात. त्याप्रमाणे म्युच्युअल फंड मध्ये पण जो 1.5 लाखाचा सेक्शन आहे त्याच्यामध्ये पण 8 ते 9 कंपोनंट असतात. त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही तो अंडर सेक्शन 80C मध्ये क्लेम करू शकता. ओके. म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे म्युच्युअल फंड हे रिस्क फ्रीच आहे एक अर्थी. हा. मग आता याच्यामध्ये जेव्हा जागतिक बाजारपेठेमध्ये जेव्हा काहीतरी घडतं तेव्हा त्याचा परिणाम इंडियन मार्केटवरती, इंडियन स्टॉक मार्केट किंवा म्युच्युअल फंडवरती किती प्रमाणात होतो? आता हे डिपेंड करतं की सर ती घटनेचं स्वरूप काय आहे आणि त्याचा इंडियन मार्केटमध्ये एक्सपोजर किती आहे. आपण आता उदाहरणासाठी आता जे काही युद्ध वगैरे सुरू आहे रशिया युक्रेन म्हणा किंवा पॅलेस्टाईन हमास म्हणा किंवा आता सध्या रिसेंटली जो टेरिफ इश्यू चालू आहे, टेरिफ वॉर चालू आहे, तर टेरिफ वॉर हा असा कन्सेप्ट आहे की सर समजा आता US आणि इंडिया यांच्यामध्ये ते थोडे कन्फ्लिक्ट चालू आहे. प्रिव्हियसली जो टेरिफ रेट होता त्याच्यामध्ये त्यांनी हाईक करून तो 25% अनाउन्समेंट केली. परत 2 दिवसापूर्वी त्यांनी 50% अनाउन्समेंट केली. तर डेफिनेटली ज्या कंपन्या भारतामध्ये उत्पादन करून परदेशामध्ये माल एक्सपोर्ट करतात त्यांच्या सप्लायवरती त्याचा परिणाम होतो. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नामध्ये हे झाल्यामुळे डेफिनेटली त्यांच्या मार्केट शेअर प्राइस मध्ये पण त्याचा प्रभाव तुम्हाला दिसून येतो. त्यामुळे मार्केटमध्ये पण तो इम्पॅक्ट होतो. मग तो साधारण किती प्रमाणात तो रिकव्हर होण्यासारखा? रिकव्हर हा लॉंग टर्म मध्ये रिकव्हर होऊन जातो पण शॉर्ट टर्म मध्ये त्याचा पेन हा दिसतो. मग आता याच्यामध्ये म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी लिमिट वगैरे सरकारने काही ठेवली आहे का की एवढ्यापर्यंत तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता? म्हणजे तुम्ही अमाऊंट वाईज बोलतोय मी. तर अमाऊंट वाईज तुम्हाला जर एक रकमी गुंतवणूक करायचं असेल तर मिनिमम 5,000 रुपये तुम्हाला
गुंतवणूक करावी लागते. आणि जर तुम्हाला रेग्युलर इन्व्हेस्टमेंट म्हणजे जसं SIP थ्रू जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर तुम्ही 100 रुपीज पासून पण करू करू शकता. आता ह्याच्यामध्ये एक सामान्य व्यक्तीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने हा प्रश्न विचारतो, जर का त्यांनी इन्व्हेस्टमेंटला सुरुवात केली 1000 रुपये व्हॉटेवर XYZ, तर त्यांनी साधारणपणे किती वर्षासाठी ती इन्व्हेस्टमेंट ठेवली पाहिजे? तुम्हाला जर मल्टीफोल्ड रिटर्न बनवायचे असेल म्हणजे 8 पट 10 पट 12 पट असे जर रिटर्न्स बनवायचे असेल तर तुम्हाला कमीत कमी 15 वर्षाचा कालावधी द्यावा लागतो. तर 15 तिथून वर्ष तुम्हाला रिटर्न तुमचे दिसायला सुरू होतात. होते. मग जो 1000 रुपये पे करणारा आहे, इन्व्हेस्ट करणारा आहे, त्याला पण हा 15 वर्ष हे हो, अमाऊंट वरती रिटर्न्स येत नाही सर, कालावधीवरती रिटर्न्स येतात. आता Okay. समजा 2 गुंतवणूकदार आहेत, एक 1 लाख रुपये भरतोय आणि एक 1000 रुपये भरतोय आणि दोघांची इन्व्हेस्टमेंट जर 15 वर्ष राहील तर रिटर्न दोघांचे सेमच असणार. अमाऊंट वेगळी असणार पण रिटर्न पर्सेंटेज दोघांचे सेमच असणार कारण दोघांनी सेम कालावधी दिलाय. आता या म्युच्युअल फंडच्या याच्यामध्ये एक कॉन्सेप्ट अशी आहे, डायरेक्ट फंड आणि दुसरी एक रेग्युलर फंड Okay. असं काहीतरी आहे. ते नक्की काय जरा नीट विस्तृतपणे सांगितलं तर जरा लोकांना कॉन्सेप्ट डायरेक्ट प्लान्स हा रिसेंटली 2-3 वर्षापूर्वी सुरू झाले. आता डायरेक्ट प्लान्स म्हणजे काय असते की एखादा इन्व्हेस्टर असेल ते अवेअर्ड असेल की मला म्युच्युअल फंड मध्ये पोर्टफोलिओ कसा बनवायचा सगळ्या गोष्टी मला माहिती आहे, तर ते स्वतःही म्युच्युअल फंड मध्ये डायरेक्ट AMC मधून इन्व्हेस्टमेंट करू शकतात. आणि रेग्युलर इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय असतं की तुम्ही एखाद्या डिस्ट्रीब्युटर थ्रू किंवा एखाद्या ऍडवायझर थ्रू इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकता. तर त्याच्यामध्ये एकच मोठा फरक असतो की एक्सपेन्स रेशोचा. जेव्हा तुम्ही डायरेक्ट प्लॅन मध्ये इन्व्हेस्टमेंट करता तर तुम्हाला साधारणतः 60 पैसे ते 1 रुपया 10 पैसे 1 रुपया 20 पैशाचा खर्च वाचू शकतो. पण त्याच्यामध्ये एक गोष्ट इन्व्हेस्टरना ही पण माहिती पाहिजे की आज जो पोर्टफोलिओ मी बनवतोय तो मी किती अभ्यास करून बनवतोय आणि माझ्या पश्चात तो पोर्टफोलिओ मॅनेज करणारी व्यक्ती माझ्या फॅमिलीमध्ये जर असेल तर डायरेक्ट प्लॅन हा खूप चांगला ऑप्शन आहे. पण तसं जर काही प्रोव्हिजन नसेल तर मग मात्र आपण रेग्युलर प्लॅन मध्ये इन्व्हेस्टमेंट करणं कधीही चांगलं. रेग्युलर प्लॅन आणि डायरेक्ट प्लॅन मध्ये रेट ऑफ रिटर्न काय आहे? हा, रेट ऑफ इंटरेस्ट रिटर्नचा थोडा फरक पडतो कारण एक्सपेन्स रेशो कमी असतो डायरेक्ट प्लॅन मध्ये आणि रेग्युलर प्लॅन मध्ये साधारणतः 1 रुपया ते 1 रुपया 10 पैशाचा एक्सपेन्स रेशो जास्त असल्यामुळे रिटर्न्स मध्ये फरक पडतो. रेग्युलर जास्ती रिटर्न देतो थोडस, डायरेक्ट प्लॅन जास्त रिटर्न. डायरेक्ट प्लॅन जास्ती देतो. आता याच्यामध्ये म्युच्युअल फंड हा पेशन्सचा गेम आहे असं म्हणतात, त्याच्यात किती तथ्य आहे? हा, म्युच्युअल फंड हा डेफिनेटली पेशन्सचा गेम आहे. तुम्हाला जर एक चांगले मल्टीफोल्ड रिटर्न जर बनवायचे असतील तर तुम्हाला पेशन्स हे ठेवावेच लागतात. कारण इक्विटीमध्ये जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता तर व्हॉलॅटिलिटी तिथे असते, तुमचे व्हॅल्युएशन रोज प्लस मायनस तुम्हाला होत असतं. पण जेव्हा तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंटचा कालावधी दीर्घ असतो, अगदी 10 इयर्स 15 इयर्स 20 इयर्स, तेव्हा जाऊन तुम्हाला खूप चांगले रिटर्न त्याच्यामध्ये बघायला मिळतात. आता तुम्ही इतकी वर्ष जे करताय त्याच्यामध्ये आता तुम्ही किती क्लायंट्स म्युच्युअल फंड आतापर्यंत सर माझ्याकडे 750 पेक्षा जास्त लोकांचा पोर्टफोलिओ मी ऑपरेट करताय आणि त्याचे रिटर्न्स आणि हे सगळं तुम्हीच मॅनेज करता? हो सर, स्कीम सिलेक्शन म्हणा, त्याचं ऍसेट अलोकेशन वगैरे आम्ही क्लायंटशी बोलून, जेव्हा आम्हाला 2 गोष्टी रिक्वायर्ड असतात, एक असतं की क्लायंटकडे सध्या इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी किती फंड उपलब्ध आहे आणि भविष्यात त्यांची आर्थिक उद्दिष्ट काय आहेत, या 2 गोष्टींच्या आधारावरच आम्ही त्यांचा पोर्टफोलिओ बनवतो. तो कोणीही असला तरी चालतो, म्हणजे जो 1000 रुपये सुद्धा भरू शकतो त्याचंही तुम्ही करता? येस सर. आणि तो याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करताना तुम्हाला अशी अडचण येत नाही की हा मुंबईपर्यंत? नाही सर, याच्यामध्ये काही जॉग्राफिकल लिमिट नाहीये. फक्त तो भारताचा नागरिक असावा, त्याच्याकडे पॅन कार्ड असावं, त्याच्याकडे आधार कार्ड असावं, त्यांचं बँकेत खातं असावं. अगदी बेसिक रिक्वायरमेंट्स असतात. मग कोणीही म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. मग आता तुम्ही इतक्या वर्षाच्या अनुभवावरून म्युच्युअल फंडला भारतामध्ये भविष्यात किती स्कोप म्हणून बघताय? खूप स्कोप आहे सर. जेव्हा मी या इंडस्ट्रीमध्ये आलो होतो तेव्हा फक्त एक 7 लाख करोडची इंडस्ट्री होती. आज ती जवळजवळ 80 लाख करोडच्या आसपास पोहोचलेली आहे गेल्या 16 वर्षामध्ये. त्यामुळे म्युच्युअल फंडचं भविष्य भारतामध्ये खूप चांगलं आहे. येणाऱ्या काळामध्ये म्युच्युअल फंडचा अवेअरनेस खूप वाढेल. आता याच्यामध्ये म्युच्युअल फंड आणि तुम्ही जे आतापर्यंत 700-800 जे काही क्लायंट्स केले त्याच्यामध्ये मराठी माणसाचा पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे? थोडं मराठी माणसाचा जर तुम्ही विचार केलात ना सर, तर पारंपरिक गुंतवणुकीकडे त्यांचा कल जास्त राहतो. जसं की FD, पोस्ट ऑफिस, PPF या NSC या इन्स्ट्रुमेंटकडे त्यांचा कल जास्त राहतो. पण 2014 पासून बऱ्यापैकी परिस्थिती आता बदललेली आहे. बऱ्यापैकी मराठी लोकांची पण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आता खूप
येत आहे. येत आहे. मग आता तुम्ही तुमच्याकडे जेव्हा एखादा क्लायंट येतो हं. त्यावेळेला तुम्ही त्याचा कशा पद्धतीने कॉन्फिडन्स देता की ही म्युच्युअल फंड ही आत्ताच्या घडीला चांगली इन्व्हेस्टमेंट आहे FD आणि सेव्हिंग्सपेक्षा? आता म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट आहे ना, ही सर रिटर्न पोटेन्शियल पॉईंट ऑफ व्ह्यू आणि टॅक्सेशन पॉईंट ऑफ व्ह्यू दोन्ही गोष्टींमध्ये सरस ठरते. ओके. कारण जेव्हा तुम्ही रिटर्न्स पॉईंट ऑफ व्ह्यू बघता, तर म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला रिटर्न्स पोटेन्शियल 10, 12, 15, 20% पण रिटर्न त्याच्यामध्ये जनरेट होण्याचं पोटेन्शियल असतं म्युच्युअल फंड्समध्ये. ओके. आणि दुसरं त्याच्यामध्ये तुम्हाला इन्कम टॅक्स कॅपिटल गेनचा जो बेनिफिट भेटतो तो पण तुम्हाला बेनिफिशियरी असतो, जे आपण बोलतो की टॅक्सेशन लागतं. मग म्युच्युअल फंडमध्ये जेव्हा तुम्ही इक्विटीमध्ये स्पेशली इन्व्हेस्टमेंट करता तर तुम्हाला त्याच्यामध्ये टॅक्सेशनचा बेनिफिट भेटतो. जर तुमची इन्व्हेस्टमेंट दीर्घकालीन असेल, दोन प्रकारचे टॅक्स असतात, एक असतो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन, दुसरा असतो लॉंग टर्म कॅपिटल गेन. आता जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून 365 दिवसाच्या अगोदर ती काढून घेता तेव्हा तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन भरावा लागतो. आणि इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर 365 दिवसानंतर तुम्ही इन्व्हेस्टमेंट विड्रॉ करता तेव्हा तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल गेन भरावा लागतो. पर्सेंटेज वाईज असतो की फिक्स? ते फिक्स पर्सेंटेज असतं. दर वर्षीच्या बजेटमध्ये त्याची अनाउन्समेंट होते. ओके. तर या आर्थिक वर्षाच्या इन्कम टॅक्स रूल प्रमाणे की जे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन म्हणजे जे 1 वर्षाच्या आतमध्ये सिक्युरिटीज किंवा म्युच्युअल फंडचे युनिट्स विकतात त्यांना स्ट्रेट वे प्रॉफिटवरती 20% प्लस सेस भरावा लागतो. आणि जे 365 दिवसानंतर म्हणजे 1 वर्ष लॉंग टर्म कॅपिटल गेन हे करतात त्याच्यामध्ये 12.50 म्हणजे 12.5% त्यांना टॅक्स भरावा लागतो. पण त्याच्यामध्ये अजून एक मुद्दा ऍड करतो की जेव्हा आपण लॉंग टर्म कॅपिटल गेन 12.5% बोलतो ना, तर त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला 1,25,000चा प्रॉफिटचं एक्झम्पशन असतं. तो 1,25,000चा प्रॉफिट क्रॉस झाल्यानंतर 12.5% आपल्याला टॅक्स भरावा लागतो. ओके. मग आता याच्यामध्ये म्युच्युअल फंड ही जी कॉन्सेप्ट आहे मराठी उद्योजकांमध्ये किंवा कामगार वर्गामध्ये रुजवण्यासाठी गव्हर्नमेंटला आणखीन किती प्रयत्न खोलवरती करावे लागतील असं तुम्हाला वाटतं, किंवा पुरेसे प्रयत्न चालू आहेत? नाही, तसे पुरेसे प्रयत्न नाही आहेत. जर तुम्ही ओव्हरऑल सगळ्या इन्स्ट्रुमेंटचं जर मार्केट शेअर बघितला तर कम्पॅरेटिव्हली FD रिअल इस्टेट पेक्षाही म्युच्युअल फंडचा वेटेज कमी आहे. ओके. त्यामुळे तिथे थोडं ऍडव्हर्टायझिंग होणं, त्याचा अवेअरनेस क्रिएट होणं ही गरजेचं आहे. ओके. मग जेव्हा तुमच्यासारखे फायनान्शियल कोच आहे तेव्हा तुम्हाला या लोकांना कन्व्हिन्स करणं किती कठीण जातं किंवा सोपं पडतं? आता सुरुवातीपेक्षा जर आताची परिस्थिती बघितली तर खूप समाधानकारक परिस्थिती आहे. 2009, 2010, 11, 12 त्यावेळी खूप परिस्थिती अनुकूल नव्हती, कारण म्युच्युअल फंड हा कन्सेप्ट तेवढा अवेअर नव्हता, खूप नवीन होता. त्याच्यामुळे आता 2009, 2005च्या कम्पॅरिझन मध्ये आताची परिस्थिती खूप चांगली आहे. अच्छा. मग आता जर का तुमच्याकडे एखादा क्लायंट आला तर मग तो लगेच तयारीनेच येतो की तो पहिले? नाही, पहिल्यांदा त्यांना म्युच्युअल फंड ही संकल्पना सांगावी लागते. आता समजा ते जर ऑलरेडी जर एक्झिस्टिंग इन्व्हेस्टर असेल, म्हणजे याच्या अगोदर त्यांनी म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली असेल तर त्यांना जास्त काही एक्सप्लेनेशन करावं लागत नाही. पण जे न्यू इन्व्हेस्टर्स असतात त्यांना थोडं या म्युच्युअल फंडच्या याच्याविषयी थोडं सविस्तर माहिती द्यावी लागते. ओके. मग आता आरोह फायनान्शियल सर्व्हिसेस ही म्युच्युअल फंड बद्दल कशा पद्धतीने इतरांपेक्षा वेगळं काम करते? आता आम्ही बऱ्याच वेळा असे इन्व्हेस्टमेंट अवेअरनेस प्रोग्राम करत असतो, म्हणजे जिथे तिथे आम्हाला संधी भेटते तिथे जाऊन आम्ही म्युच्युअल फंडच्या अवेअरनेस विषयी माहिती देत असतो. बाकी डिजिटल मार्केटिंग म्हणून थोडं आम्ही प्रमोशन करतो, किंवा 1-to-1 कॉलिंग करून सुद्धा अपॉइंटमेंट जनरेट करणं, मग अपॉइंटमेंट घेऊन त्या लोकांना म्युच्युअल फंड विषयी माहिती सांगणं. आता या म्युच्युअल फंडच्या या कॉन्सेप्टमध्ये अशी कुठलीही गोष्ट तुम्हाला असं वाटते की लोकांपुढे अजूनपर्यंत आलेली नाहीये, पण जी आली तुमच्या माध्यमातून म्हणा किंवा सरकारच्या माध्यमातून तर ते आणखीन अवेअरनेसला त्याला हेल्प होईल? सर, तसं बघायला गेलं ना तर गुंतवणुकीचे इतर पर्याय उपलब्ध असताना म्युच्युअल फंड आहे हे खूप इन्व्हेस्टर फ्रेंडली इन्स्ट्रुमेंट आहे, की त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर पूर्ण नियंत्रण इन्व्हेस्टर्स असतं त्या इन्व्हेस्टमेंटवरती. जसं की पहिली गोष्ट, इन्व्हेस्टरकडे पारदर्शकता असते की मी इन्व्हेस्टमेंट कोणत्या ठिकाणी करतोय, ते पैसे पुढे कुठे इन्व्हेस्ट केले जातात आणि मला किती परतावा दिला जातोय याचा ऍक्सेस असतो. इन्व्हेस्टरच्या हातामध्ये फ्लेक्झिबिलिटी असते, म्हणजे भविष्यात त्यांच्या इन्व्हेस्टमेंटच्या इन्फ्लोमध्ये ते कधी चढउतार करू शकतात. तिसरा मुद्दा असतात ते त्यांच्या टाइम फ्रेम प्रमाणे गुंतवणूक करू शकतात. अगदी जर म्युच्युअल फंडच्या भाषेत थोडे सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर म्युच्युअल फंड हा कम्प्लिटली टेलर मेड कन्सेप्ट आहे सर. टेलर मेड, जसं की आता समजा आपल्याला शर्ट घ्यायचं आहे
तर आपल्याकडे दोन पर्याय आहेत. एक तर रेडीमेड शर्टच्या दुकानात जायचं आणि एक शर्ट सिलेक्ट करायचा आपल्या साईज प्रमाणे, किंवा दुसरा पर्याय राहतो कापड घेऊन टेलरकडे जाऊन आपल्या रिक्वायरमेंट प्रमाणे शर्ट शिवून घ्यायचा. म्युच्युअल फंड पण कम्प्लिटली टेलर मेड कन्सेप्ट आहे. इथे जसं तुम्ही सांगता त्याप्रमाणे तुम्हाला ते पोर्टफोलिओ बनवून दिला जातो. मग आता याच्यामध्ये त्याच्यासाठी फायनान्शियल स्ट्रेंथ त्याची बघितली जाते का? हो, फायनान्शियल त्यांची कॅपॅसिटी पण बघितली जाते की त्यांच्याकडे पेमेंट पोटेन्शियल किती आहे, त्याप्रमाणे त्यांचा पोर्टफोलिओ बनवला जातो. कधी तुमच्याकडे असा क्लायंट आलाय की त्याची एक्सपेक्टेशन खूप आहे पण त्याची इन्व्हेस्टमेंट कॅपॅसिटी खूप कमी आहे? हो सर, असं बऱ्याच वेळा घडतं की लोकांच्या एक्सपेक्टेशन खूप हाय असतात पण तेवढा सॅटिस्फॅक्टरी इन्फ्लो त्यांच्याकडे नसतो. त्यामुळे तुम्ही जेव्हा स्पेशली रिटर्न जेव्हा तुम्ही एक्सपेक्ट करता तर त्या रिअलिस्टिक असाव्या. मग अशा वेळेला तुम्ही काय सजेस्ट करता? मग त्यांना आम्ही सांगतो की सर, म्युच्युअल फंडमध्ये पण एक लिमिटेशन आहे, एवढ्या लिमिटेशन पर्यंत तुम्ही रिटर्न जनरेट करू शकता. पण तुमची अपेक्षा त्याच्यावरती असेल तर मग तुम्हाला म्युच्युअल फंड हे सुटेबल इन्स्ट्रुमेंट नाहीये सर. ओके. मग आता म्युच्युअल फंड जेव्हा आपण हा विषय घेतो, गव्हर्नमेंटचं कॅम्पेनिंग सुरू आहे, सगळ्या पद्धतीने तुम्ही म्हणाल फक्त लेस दॅन 10% हे आहे. या सेक्टरमध्ये कुठल्या समाजाची लोक जास्ती जागरूक आहेत असं तुम्हाला वाटतं? आता जर कम्युनिटी वाईज जर बघायचं म्हटलं तर सुरुवातीपासून शेअर्समध्ये गुजराती लोकांचा प्रभाव म्हणजे इन्व्हॉल्वमेंट जास्त आहे. मग आता मराठी लोक जर का याच्याकडे यायचं असेल, कारण मग स्टॉक मार्केटमध्ये त्यांना मे बी कदाचित ते घाबरत असतील ट्रेडिंगला वगैरे, तर तुम्ही हे सांगू शकता ठामपणे की मराठी लोकांना जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर म्युच्युअल फंड हे त्यांच्या? नक्की सर, मराठी लोकांनी डेफिनेटली म्युच्युअल फंडमध्ये यावं आणि म्युच्युअल फंड खूप चांगलं इन्स्ट्रुमेंट आहे. फक्त त्याच्याबद्दल जी माहिती आहे ना त्याच्यामुळे थोडी संभ्रमावस्था निर्माण होते. पण म्युच्युअल फंड हे खूप चांगलं साधन आहे गुंतवणूक करण्याचं. कारण जसं मगाशी मी म्हटलं ना की म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही तुमच्या कालावधीप्रमाणे गुंतवणूक करू शकता. म्हणजे तुमच्या हातामध्ये जो कालावधी आहे, म्हणजे भविष्यात तुम्हाला ज्या कालावधीसाठी पैसे लागणार आहेत त्या कालावधीसाठी तुम्ही गुंतवणूक करू शकता. आणि याच्यामध्ये रिटर्न पोटेन्शियल पण खूप चांगलं आहे. मग आता तुमच्या इतक्या वर्षाच्या अनुभवावरून तुम्हाला काय वाटतं की मराठी माणूस म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करताना ह्या गोष्टींसाठी घाबरतो किंवा मिथ आहे ते, आणि ते तुम्ही आज या माध्यमातून खोडून काढू शकता असं तुम्हाला? सर, याच्यामध्ये भीतीचं एकच, मराठी कम्युनिटीचं जर तुम्ही बोलला तर भीतीचं एकच असतं की शेअर मार्केट. तर शेअर मार्केटमध्ये जे मिथ्य आहे त्याचाच प्रभाव थोडा या गोष्टींवरती पडतो. कारण शेअर्स सर आहे ना गुंतवणुकीचं खूप चांगलं साधन आहे. जसं आपण म्हणतो की गोल्ड, प्रॉपर्टी, FD, PPF, त्याप्रमाणे त्याच्यापेक्षाही इक्विटीमध्ये तुम्स जर एक पाठीमागच्या 20, 25, 30 वर्षाचा जर डेटा तुम्ही बघितला तर सगळ्यात जास्त हायर रिटर्न्स डिलिव्हर करण्याचं रिटर्न्स तुम्हाला शेअर्समध्ये दिसणार, इक्विटीमध्ये दिसणार. पण त्याच्याविषयीची जी चुकीची माहिती म्हणा किंवा अपुरी माहिती म्हणा, त्याच्यामुळे थोडा या गोष्टीकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन वेगळा आहे. पण ते लॉसेस जे होतात त्यालाच लोक घाबरतात. लॉसेस हे तुमच्या टाइम वरती डिपेंड असतात सर. तुमच्याकडे जर दीर्घकालीन इन्व्हेस्टमेंट करण्याचा जर अवधी असेल तर तुम्ही शेअर्समध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करून चांगले रिटर्न्स बनवू शकता. पण तुमच्याकडे कालावधी कमी आहे आणि तुम्ही शेअर्समध्ये किंवा म्युच्युअल फंडच्या इक्विटी स्कीम्समध्ये गुंतवणूक करताय तर ती गोष्ट तुम्हाला नुकसान पोहोचवू शकते इन्व्हेस्टर. म्युच्युअल फंडमध्ये अशा स्कीम्स पण असतात? हो, म्युच्युअल फंड्समध्ये खूप प्रकारच्या स्कीम्स असतात. जसं की मी मगाशी म्हटलं की इक्विटीमध्ये 19 ते 20 प्रकारच्या स्कीम्स असतात, डेटमध्ये 14 ते 15 प्रकारच्या स्कीम्स असतात. ह्या सगळ्या स्कीम्स तुमच्या इन्व्हेस्टमेंटच्या कालावधीवरती डिपेंड असतात की तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी किती कालावधी आहे, त्या कालावधीवरती स्कीम सिलेक्शन तुम्हाला करावं लागतं. आता आपण एक ॲव्हरेजली जर का पकडायला गेलो, कारण आपला पॉडकास्ट मराठी आहे आणि आपले प्रेक्षक मराठी आहेत, आपण असं पकडूया, तर मराठी कुटुंबातलं एखाद्या तरुणाचं इन्कम हे 35 ते 40 हजाराच्या आसपास असेल, त्याला जर का उद्या जास्तीत जास्त 50 पकडूया आपण, 30 ते 50 हजाराचं ज्याचं इन्कम आहे त्याला जर का उद्या म्युच्युअल फंडमध्ये सुरुवात करायची असेल तर त्यांनी कशा पद्धतीने सुरू करावं, म्हणजे काय माइंडसेट ठेवावा? म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना सर तुम्हाला दोनच गोष्टी आयडेंटिफाय करायच्या आहेत. एक गुंतवणूकदार म्हणून तुम्हाला दोन गोष्टी आयडेंटिफाय करायच्या आहेत. एक तर तुमच्या बजेटमध्ये सध्या किती स्पेस आहे. समजा तुमचं जे काय मासिक उत्पन्न आहे त्यातून तुमचा दर महिन्याचा खर्च जाऊन किती रक्कम सध्या तुमच्याकडे शिल्लक राहते, त्या रकमेपासून तुम्ही रेग्युलर इन्व्हेस्टमेंट थ्रू SIP सुरू करू शकता. आणि दुसरा प्रश्न स्वतःला विचारत असतो की भविष्यात मला
पहिल्यांदा पैसे कधी लागणार आहे, 1 वर्षांनी, 2 वर्षांनी, 5 वर्षांनी, 10 वर्षांनी, 20 वर्षांनी. पण त्या टाइम फ्रेम प्रमाणे तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ बनवला जातो. ओके. मग आता याच्यामध्ये जेव्हा कधी मार्केट डाऊन होतं, कारण की आपण बघतो जेव्हा तुम्ही जसं ट्रान्सपरन्सी आहे, त्याच्यामुळे आज मी प्रॉफिटमध्ये आहे, उद्या मी लॉसमध्ये आहे, असं जेव्हा घडतं तेव्हा त्यावेळेला त्यांनी काय करावं? आता मार्केटमध्ये जेव्हा करेक्शन्स येतात, जेव्हा डाऊनसाईडचे करेक्शन्स येतात, तर ती एक लॉंग टर्म इन्व्हेस्टरसाठी संधी असते. पण त्याचं ऑपरेटिंग चुकीच्या पद्धतीने होतं. इन्व्हेस्टर पॅनिक होतो आणि तिथून बाहेर पडतो किंवा परत कधी येतच नाही, अशा प्रकारचे प्रसंग घडतात. पण जेव्हा मार्केटमध्ये करेक्शन येतात, आता समजा रिसेंटली जर आपण 2020चं जर बघितलं एक्झाम्पल, कोविड जेव्हा स्टार्ट झाला त्यावेळी मार्केटमध्ये जवळजवळ 36 ते 38% करेक्शन आलं होतं. ओके. तर त्यावेळी ज्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू ठेवल्या त्याच लोकांनी त्याच्यावरती आज 20% पेक्षा जास्त रिटर्न्स बनवले. तर मार्केट जेव्हा करेक्ट होतं ना सर, तर तिथे तुमचं व्हॅल्युएशन कमी होतं, तुम्हाला वस्तू स्वस्त भेटते. पण तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंटसाठीचा कालावधी जर दीर्घकालीन असेल, 10 वर्ष 15 वर्ष, तर आता प्रेझेंटच्या लॉसला किंवा निगेटिव्ह रिटर्नला घाबरून जायचं कारण नसतं. त्यामुळे हा दीर्घकालीन इन्व्हेस्टरसाठी सुवर्ण संधी असते. मार्केट जेव्हा करेक्ट होतं तर ती जे दीर्घकालीन इन्व्हेस्टर असतात, ज्यांच्याकडे 10, 15, 20 वर्षाची होल्डिंग कॅपॅसिटी आहे, त्या लोकांसाठी ती सुवर्ण संधी असते. अच्छा. मग त्याच्यामध्ये तुमचं असं म्हणणं आहे की स्टॉक प्रमाणे इथे जेव्हा खाली येतं मार्केट तेव्हा इन्व्हेस्टमेंटची संधी आहे, हो, तो धोका नाही, हे समजणं गरजेचं आहे आपल्या लोकांना. पण मग आणि SIP थ्रू जेव्हा सर तुम्ही एंटर करताना, आता SIP तुमची ही दर महिन्याला परचेस होत असते. तेव्हा जेव्हा तुमची SIP 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी चालू राहते ना, तर 5 वर्षामध्ये 60 वेळा तुम्ही पैसे भरता, तुमचे 60 ट्रान्झॅक्शन्स होतात. तर SIP बेसिकली रुपी कॉस्ट एव्हरेजिंग कन्सेप्टवरती काम करते. जसं आपण सरासरी बघतो, तर त्या सरासरी कन्सेप्टवरती SIP काम करते. तर तुम्हाला त्या रुपी कॉस्ट एव्हरेजिंगमुळे तुम्हाला निगेटिव्ह रिटर्नची प्रोबॅबिलिटी 0 होऊन जाते 5 वर्षानंतर. जेव्हा तुमची SIP 5 वर्ष कंटिन्यू चालते, तेव्हा तुमचा ॲव्हरेज इतका स्मार्ट होतो की तुमच्या SIP मध्ये निगेटिव्ह रिटर्न येण्याचे चान्सेस 0 होऊन जातात. ॲव्हरेजिंग म्हणजे काय असतं की जेव्हा दर महिन्याला तुम्ही परचेस करता तेव्हा तुम्हाला 1,000 रुपयाची एखाद्याने SIP सुरू केली, 5 वर्षांमध्ये 60 महिन्यांमध्ये 60,000 रुपये जमा झाले. मग त्याच्यामध्ये मग त्याचं कसं काय हे होईल? आता म्युच्युअल फंडचं जे ऑपरेटिंग सिस्टीम असते ना, म्युच्युअल फंडमध्ये जे पैसे येतात ते म्युच्युअल फंडचे फंड मॅनेजर असतात, ते इक्विटीमध्ये किंवा डेट्समध्ये त्याची इन्व्हेस्टमेंट करतात, सब्जेक्ट टू त्याचं जे काही कॅटेगरायझेशन आहे त्याप्रमाणे. समजा प्युअर इक्विटी फंड असेल तर संपूर्ण इन्व्हेस्टमेंट स्टॉकमध्ये असते. त्याच्यामध्ये पण जर लार्ज कॅप असेल तर लार्ज कॅप इन्व्हेस्टमेंट पूर्ण लार्ज कॅप कंपन्यांमध्ये असते. तर इक्विटीमध्ये असणारी इन्व्हेस्टमेंट ही व्होलेटाईल असते, त्याचं व्हॅल्युएशन रोज कमी जास्त होत असतं. मग त्याच्यामध्ये कसं असतं, पोर्टफोलिओमध्ये जेवढ्या नंबर ऑफ स्कीम्स असतात आणि त्याच्या शेअर प्राइसमध्ये जो बदल होतो त्याचा तुम्हाला NAV माध्यमातून अलॉटमेंट होते. मग ज्या दिवशी तुमच्या अकाउंटमधून पैसे डेबिट होतात त्या दिवशी NAV तुम्हाला ऍप्लिकेबल होतो. मग तेवढी नेट ॲसेट व्हॅल्यू. आता नेट ॲसेट व्हॅल्यू कसं राहतं की ज्या स्कीममध्ये जेवढी इन्व्हेस्टमेंट आहे डिफरंट सिक्युरिटीजमध्ये आणि जेवढे त्याला डिवाइड बाय नंबर ऑफ युनिट्स जर तुम्ही केलं तर तुम्हाला त्याचा NAV कॅल्क्युलेट होतो. मग तो NAV तुम्हाला ऍप्लिकेबल होतो. समजा मी 1,000 रुपयाची SIP भरली, ह्या महिन्यामध्ये 10 रुपयाचा युनिट्स आहे, तर मला 100 युनिट माझ्या अकाउंटला क्रेडिट होणार या महिन्यामध्ये. पुढच्या महिन्यामध्ये समजा जर NAV जर 11 रुपये झाला तर मला साधारणतः 990च्या आसपास युनिट्स मला अलॉट होणार. तर तुमच्या NAVच्या प्राइसवरती तुमची युनिट्स अलॉटमेंट डिपेंड राहते. पण जेव्हा तुम्ही नंबर ऑफ टाइम्स इन्व्हेस्टमेंट करता तर ह्याचा तुम्हाला ॲव्हरेज येतो आणि त्या ॲव्हरेजमुळे तुमची SIP तुम्हाला चांगले रिटर्न बनवून देते. ओके. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की युनिट्स हे आपल्याकडे येत राहतात, जसं आपण आपलं इन्व्हेस्टमेंट वाढत जाते असं आहे. आता ही कॉन्सेप्ट लोकांना जेव्हा तुम्ही समजून सांगता तेव्हा त्यांना कितपत ती रुचते? बिकॉज प्रत्येक जण तर सिम्पल आहे, तो प्रॉफिट मार्जिन बघूनच येतो, त्याला ह्या टेक्निकल गोष्टींमध्ये फारसा काही रस नसतो. मग त्यावेळेला तुम्हाला फोन वगैरे येणं सुरू होतं, अरे आज मार्केट डाऊन दाखवतंय? सर, सुरुवातीला जे न्यू इन्व्हेस्टर असतात तर त्यांच्या बाबतीत हे घडतं की जेव्हा व्हॅल्युएशन निगेटिव्ह मध्ये जातं तेव्हा लोक फोन करतात की आता काय वगैरे किंवा त्याचा पुढे काय इम्पॅक्ट होणार. तर त्यांना आम्ही विश्वास देतो की सर, ही इंडस्ट्री 1996 पासून रेग्युलेशन सुरू झालं त्यापासूनचा डेटा आम्ही दाखवतो. व्यक्तिगत माझा प्रवास जिथून सुरू झाला 2009 पासून, तिथून जे आम्ही त्यांना
हे दाखवतो, मग तिथे त्यांना थोडा विश्वास येतो की आपल्यालाही दीर्घकाळ थांबल्यावरती याच्यामध्ये चांगले रिटर्न्स येणार आहेत. मग आता याच्यामध्ये आता इन्व्हेस्टर जसं तुम्ही फायनान्शियल कोच आहात तसे असे बरेच जण झालेले आहेत मार्केटमध्ये, तर त्यांच्यामध्ये तुमच्यामध्ये कशा पद्धतीच्या सर्व्हिसेसमध्ये फरक आहे? या सेगमेंटमध्ये आर्थिक नियोजन या कन्सेप्टवरच काम करतो. तर आर्थिक नियोजन म्हणजे काय असते की प्रत्येक व्यक्तीला आहे ना असे 3 थ्रेड्स असतात की जी 3 हे असतात की जे त्यांना डिस्टर्ब करू शकतात. एक असतं की समजा कुटुंबातील प्रमुख व्यक्ती आहे त्याचं कुटुंबामध्ये नसणं. दुसरी गोष्ट त्याच्या कुटुंबामधील कोणी व्यक्ती आजारी पडून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होणं. आणि तिसरं असतं इन्फ्लेशन. या तिन्ही गोष्टींवरती ओव्हरकम करणं म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग. एक एक्झाम्पलसाठी जर सांगायचं म्हटलं तर प्रत्येक व्यक्तीच्या लाईफमध्ये ना 3 प्रोफेशनचा फार इम्पॉर्टंट रोल असतो. एक तुमचा फॅमिली डॉक्टर, दुसरे तुमचे लिगल ॲडवायझर आणि तिसरे तुमचे फायनान्शियल ॲडवायझर. जसं आपण डॉक्टरांच्या केसमध्ये जेव्हा विचार करतो तेव्हा डॉक्टरांचा रोल काय असतो आपल्या लाईफमध्ये की आपल्याला फिजिकली हेल्दी ठेवणं. बरोबर. तसंच फायनान्शियल कोच म्हणा किंवा फायनान्शियल ॲडवायझरचा रोल काय असतो की फायनान्शियली हेल्दी ठेवणं. मग अशा काय गोष्टी आहेत की ज्या आपल्याला फायनान्शियली अनहेल्दी करू किंवा डिस्टर्ब करू शकतात. तर जसं की कुटुंबातील प्रमुख व्यक्ती, मुख्य कमवती व्यक्ती कुटुंबामध्ये नसणं किंवा त्याच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचं हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलायझेशन होणं, ही गोष्ट एक त्यांना आर्थिकदृष्ट्या अडचणीत आणू शकते. आणि तिसरी गोष्ट असते म्हणजे महागाई. कारण त्यांच्या आयुष्यातली जी काय आर्थिक उद्दिष्ट आहेत त्यांच्या किमती या महागाईमुळे वाढत असतात. मग त्या वाढत्या महागाईच्या दरानुसार जर त्यांची इन्व्हेस्टमेंट जर रिटर्न देत असेल तर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. अच्छा. तर मग ते एक बघावं लागतं की आम्हाला इन्फ्लेशनचा रेट काय आहे आणि त्यांच्या इन्व्हेस्टमेंटवर किती टक्के रिटर्न्स येत आहेत हे थोडं अनालिसिस करून त्यांचा पोर्टफोलिओमध्ये मॉडिफिकेशन करावं लागतं. ओके. मग आतापर्यंत अशी कुठली इतक्या वर्षाची केस स्टडी आहे का जिथे एखादा व्यक्ती तुमच्याकडे काय म्हणतात निगेटिव्ह मार्केट असताना आलाय आणि किंवा त्यांनी तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट केली आणि निगेटिव्ह झाली पण तुम्ही त्याला धीर दिलाय, विश्वास दाखवलाय आणि तुमच्या विश्वासावर ठाम राहून तो कंटिन्यू राहिला आणि त्याला नंतर रिटर्न चांगले सर असे मिळाले? खूप एक्झाम्पल आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये आहे ना की लोकांना म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला आणणं हे खूप चॅलेंजिंग होतं. म्हणजे फोर्स करावं लागेल. फोर्स म्हणा किंवा त्यांना खूप एक्सप्लेनेशन किंवा त्यांना खूप कन्व्हिन्स करावं लागायचं. पण कम्पॅरेटिव्हली आता अवेअरनेसमुळे एवढं चॅलेंजिंग राहिलेलं नाहीये. पण रिटर्न्स बनतात म्युच्युअल फंड्समध्ये चांगले. जर तुमच्याकडे कालावधी जर तुम्ही दीर्घकाल इन्व्हेस्टमेंट ठेवली तर तुमची इन्व्हेस्टमेंटवर चांगले रिटर्न्स येतात. तर तुमचा त्रास कमी झाला असेल. हो सर. आता स्वतःहून लोक येत हो. असतील. आता समोरून बऱ्याच वेळा विचारणा होते की म्युच्युअल फंड्स काय आहे, SIP काय आहे, तर समोरून लोकांची विचारणा होते या बाबतीत. मग आता याच्यामध्ये व्हॅल्युएशन हा काय प्रकार आहे म्युच्युअल फंडमध्ये? व्हॅल्युएशन म्हणजे काय असतं की सर जेव्हा आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो स्पेशली इक्विटीमध्ये, तर त्याची व्हॅल्यू ही रोज कमी जास्त होत असते. ओके. समजा मार्केट करेक्ट झालं तरी ती कमी होते, मार्केट वरती गेलं त्याची व्हॅल्युएशन पण वर होते. मग त्याच्या पूर्वी केलेल्या इन्व्हेस्टमेंटची जी आजची रक्कम आहे त्याला व्हॅल्युएशन बोलतात. कारण ती व्हॅल्यू रोज कमी जास्त होत असते. पूर्वी केलेली आता इन्व्हेस्टमेंट समजा एखाद्याने 1 वर्षापूर्वी इन्व्हेस्टमेंट केली असेल 1 लाख रुपयाची, तर त्याची व्हॅल्यू मे बी आज 1 लाखपेक्षा जास्त असू शकते किंवा कमी असू शकते. तर त्या आजच्या सिच्युएशनला जी त्याची व्हॅल्यू आहे त्याला व्हॅल्युएशन बोलतात. ओके. मग त्याचा आपल्या पोर्टफोलिओवरती काही इम्पॅक्ट पडतो, पॉझिटिव्ह नेगेटिव्ह? हो. तो कशा पद्धती तो रिटर्न्स मध्ये कन्वर्ट होतो? हा. ओके. आता म्युच्युअल फंड्सच्या ज्या तुम्ही 2 स्कीम आणि त्याच्या पोर्ट स्कीम सांगितल्या आणि त्याच्यामध्ये कुठली तुम्ही म्हणालात जी फायद्याची ठरू शकते? इक्विटी स्कीम. इक्विटी स्कीम. मग ते इक्विटी तर स्टॉकमध्ये सुद्धा आहे. हो. ती कॉन्सेप्ट तर स्टॉकमध्ये. मग तिथे कुठे क्लॅश होतं का इन्व्हेस्टर? होतो ना सर. जेव्हा तुम्ही स्टॉक्स बद्दल बोलता तेव्हा स्टॉक्स हा सर अभ्यासाचा विषय आहे. तुमच्याकडे जर वेळ असेल, स्वतः रिसर्च अँड अनालिसिस करायला वेळ असेल आणि तर तुम्ही डेफिनेटली स्टॉकमध्ये पण ट्रेड करू शकता. पण एक सामान्य गुंतवणूकदार की माझ्या रेग्युलर वर्कमधून किंवा रेग्युलर लाईफमध्ये मला तेवढा वेळ भेटत नाही किंवा मला तेवढा हे इंटरेस्ट पण नाही त्या गोष्टीमध्ये, तर मात्र तुमच्यासाठी म्युच्युअल फंड हे बेस्ट राहतं की जिथे तुमची इन्व्हॉल्वमेंट काहीच नसते. मग त्या दोन्हीमध्ये रेट ऑफ इंटरेस्ट म्युच्युअल फंडमध्ये जास्त नाही. म्युच्युअल फंडपेक्षा डायरेक्ट इक्विटीमध्ये रिटर्न जास्त येतात, पण तिथे रिस्क ही खूप जास्त राहते. ओके. आणि तुमची इन्व्हॉल्वमेंट पण तिथे लागते. लॉंग टर्म इक्विटी म्हणताय की ट्रेडिंग स्टॉक बद्दल? ट्रेडिंग स्टॉक वर्सेस म्युच्युअल फंड असं आहे ते. मग तुमच्या मते ट्रेडिंग पेक्षा म्युच्युअल फंड हे जास्ती फायदा? हा.
उदाहरण देऊन जर सांगायचं म्हटलं, आपण म्हणतो की समजा आपल्याला जेव्हा काही शारीरिक त्रास जाणवतो तेव्हा आपण काय करतो, डॉक्टरांकडे जाऊन डॉक्टरांशी कन्सल्ट करून त्याच्यावरती उपचार घेतो. तर त्याच्या अगोदर एक पर्याय आपल्याकडे हा पण उपलब्ध असतो की आपण स्वतः औषधं घेऊन पण तो बरा करण्याचा प्रयत्न करू शकतो. पण डायग्नोस असो, प्रिस्क्राईब असो किंवा सर्जरी असो, ही डॉक्टरांनीच केलेली चांगली असते. त्यामुळे जर तुमच्याकडे स्टॉक सिलेक्शनसाठी जे पुरेसं नॉलेज लागतं, तेवढं जर नॉलेज तुमच्याकडे असेल तर डेफिनेटली स्टॉकमध्ये ट्रेड करणं ही खूप चांगली गोष्ट आहे. पण तेवढा वेळ नसेल, तेवढं नॉलेज नसेल तर त्याच्यापेक्षा मग म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही गुंतवणूक करून चांगले रिटर्न्स पण बनवू शकता. ॲव्हरेजली तुमच्या मते कुठल्या वर्षापासून म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट सुरू केली तर ते जास्ती तुम्हाला आता रिटर्न्स देऊ शकते? त्याच्यामध्ये जे यंग इन्व्हेस्टर असतात ना, की ज्यांचं अर्निंग जस्ट स्टार्ट झालेलं आहे, त्यांच्यासाठी ही खूप बेनिफिशियल कंडिशन असते. कारण दोन गोष्टी असतात. एक तर त्यांच्याकडे कालावधी जास्त असतो. समजा त्यांच्या रिटायरमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू जर बघितलं की समजा आता एखादा 25, 26, 27 वर्षाचा मुलगा आहे, त्याचं जस्ट अर्निंग स्टार्ट झाले, त्याच्या रिटायरमेंट बद्दल जर आपण बोललं तर त्याच्या हातामध्ये 30 वर्षापेक्षा जास्त कालावधी असतो. बरोबर. आणि दुसरी गोष्ट असते की त्यांचा जो एक्सपेन्स रेशो असतो तो फार कमी असतो. समजा आपण एक 2 एक्झाम्पल घेतले, एक 25 वर्षाचा मुलगा आहे आणि एक 40 वर्षाची व्यक्ती आहे. दोघांचं उत्पन्न जरी सेम असेल तर दोघांच्या खर्चामध्ये जमीन आसमानचे फरक असतो. कारण जो 40 वर्षाचा व्यक्ती आहे त्याची फॅमिली मोठी आहे, लायबिलिटीज जास्त आहे, त्यामुळे त्याच्याकडे एक्सपेन्स जास्त राहतो. पण जो जस्ट यंग मुलगा आहे, ज्याचा अर्निंग जस्ट स्टार्ट झालंय, त्याच्याकडे जवळजवळ 70-80% सर्प्लस असतो. म्हणजे त्याच्याकडे समजा जर 1 लाख रुपये सॅलरी येत असेल तर 20-25,000 त्याचा खर्च असतो आणि 70 ते 75,000 त्याची बचत असते. पण अगदी 40 वर्षाच्या माणसाच्या बाबतीत हे उलटं घडतं. 1 लाख रुपये मध्ये 70 ते 75 त्याचा खर्च असतो आणि 20-25,000 त्याची बचत असते. आणि दुसरी गोष्ट, त्याच्या रिटायरमेंटसाठीचा कालावधी पण कमी झालेला असतो. 60 महिन्यात ज्या 40 केलं त्याच्या हातामध्ये फक्त 20 वर्षाचा कालावधी असतो. जो आपण पॉवर ऑफ कंपाऊंडिंग जो कन्सेप्ट बोलतो, चक्रवाढ व्याज, तो त्याच्या केसमध्ये फार कमी भेटतो. जो यंग मुलांना जास्त त्याचा बेनिफिट भेटू शकतो. त्याच्यामुळे यंग मुलांनी यंग मुलांसाठी हा खूप चांगला ऑप्शन सुरू केलं पाहिजे असं तुम्ही म्हणताय. याच्यामध्ये आणखीन एक प्रश्न येतो की पहिला प्रश्न आपण त्याला 2 भागामध्ये घेऊया. हे फिक्स डिपॉझिट सारखं वर्ष त्याच्यामध्ये फिक्स करून ठेवावे लागतात आधीच म्युच्युअल फंडला, की ना मी 10व्या वर्षी हे करणार आहे मॅच्युरिटी? नाही, असं काही नसतं सर. म्युच्युअल फंडमध्ये कालावधीचं काही तुम्हाला बॉन्डिंग नसतं. काही नाही. मग आता याच्यामध्ये जेव्हा मला एक एक्झाम्पल म्हणून सांगतो की मी आज इन्व्हेस्टमेंट करतोय या विचाराने की 20 वर्षांनी मला ते रिटर्न काढायची, होईल असं की बाबा 20 वर्षामध्ये असं होतं की 19व्या वर्षी माझं ठरलंय की आता पुढच्या वर्षी मला रिटर्न येतील आणि मी ते डिस्ट्रीब्यूट करेन. आणि जर का पुढच्या वर्षी काहीतरी एका दिवशी रिटर्नच्याच आसपास मला स्टॉक कुठे पडलं किंवा काहीतरी क्रायसिस आलं, तर मग अशा केसमध्ये मला किती इम्पॅक्ट पडेल, किती मी खाली जाऊ शकतो आणि किती वेळ मग मी होल्ड केलं तर सर्वाईव्ह होण्याचे चान्सेस आहे? कारण की हा प्रश्न यासाठी, कारण तिथपर्यंत आज मी जर का 1000 रुपये इन्व्हेस्ट करत असेल आणि आज स्टॉक पडलं तर मला फार एवढा हे होणार, पण तेव्हापर्यंत 20 वर्षानंतर कदाचित त्याचे 2 लाख 20 लाख जी काही अमाऊंट झाली असेल जी मला त्यावेळेला गरजेचीच आहे. तर अशा केसेसमध्ये तुम्ही काय सजेस्ट कराल? आता जेव्हा तुमच्याकडे गुंतवणुकीचा कालावधी दीर्घकाल असतो, समजा तुम्ही एक 20 वर्षाचं आपण एक्झाम्पल घेतलं, तर 20 वर्षे जेव्हा तुमची इन्व्हेस्टमेंट राहते ना, ती जवळजवळ 7 ते 8 पट ती झालेली असते. त्यामुळे तुमच्या थोडा प्रॉफिटमध्ये थोडंफार कमी जास्त होऊ शकतं. जेव्हा मार्केट क्रॅश होतं तर तुमचं प्रॉफिट कमी जास्त होऊ शकतं, पण त्याच्यामध्ये पण चांगले तुम्ही 12 ते 15% रिटर्न्स आरामात जनरेट करू शकता जर तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंटचा कालावधी जर दीर्घकाल असेल तर. ओके. मग आता याच्यामध्ये समजा माणूस ज्यांनी इन्व्हेस्ट केली, मी इन्व्हेस्ट केली, माझे काही इन्व्हेस्टमेंट झाली, तर मी जर का मला जर का काहीतरी झालं आणि मी नसेल तर ती इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू ठेवण्यासाठी काही प्रोसेस असते? आता आपण जेव्हा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो तर त्याच्यामध्ये नॉमिनेशन ही मॅन्डेटरी प्रोसेस असते, म्हणजे ती बंधनकारक प्रोसेस असते. जी व्यक्ती म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करते त्यांना नॉमिनेशन करणं गरजेचं असतं. म्हणजे कोणत्याही व्यक्तीला नॉमिनेशन करू शकतात, त्याच्यामध्ये ब्लड रिलेशन वगैरे असा काही रूल्स नसतो म्युच्युअल फंडच्या बाबतीमध्ये. मग ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केले त्यांच्या पश्चात त्यांची नॉमिनी डिसाईड करते की ती इन्व्हेस्टमेंट पहिल्यांदा त्यांना ट्रान्सफर करावी लागते, त्यांच्या युनिट्स ट्रान्सफर करावे लागतात, ट्रान्समिशन प्रोसेस कंप्लीट करावी लागते. मग ती ट्रान्सफरेशन प्रोसेस कंप्लीट होते, मग ते युनिट्स त्यांच्या नावावरती येतात.
मग त्यांच्या नावावर आलेली इन्व्हेस्टमेंट त्यांना कंटिन्यू करायची की ती काढून घ्यायची हा त्यांचा प्रश्न असतो. ते त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे ते ऑपरेट करू शकतात. ते आधी करून घ्यावं लागतं त्या व्यक्तीला, की कारण डिमाइज तर कधी पण होऊ शकतं. हा, म्हणजे प्रायमरी जो इन्व्हेस्टर आहे त्यांच्या पश्चात त्यांच्या नॉमिनीला ट्रान्समिशनची प्रोसेस कंप्लीट करावी लागते. ओके, नॉमिनी करणं. नॉमिनीला करावे लागतं ते. ओके. मग जेव्हा नॉमिनी रिटर्न मागायला जाईल तेव्हा काय किचकट प्रोसेस आहे का? खूप सिम्प्लिफाय प्रोसेस असते. त्यांना प्रायमरली केवायसी प्रोसेस करावी लागते. केवायसी म्हणजे नो युअर कस्टमर म्हणून एक प्रोसेस असते. त्याच्यामध्ये 2 प्रकारे आपण केवायसी करू शकतो. एक असतं फिजिकल केवायसी, म्हणजे तुम्हाला पॅन कार्ड, आधार कार्ड झेरॉक्स आणि फोटो देऊन केवायसी करू शकता, किंवा तुम्ही ऑनलाईन केवायसी पण करू शकता. मग एकदा का तुमची केवायसी ऑनलाईन झाली तर तुम्हाला फक्त एक साइन व्हेरिफिकेशनचा फॉर्म असतो तो, आणि एक फ्रँकिंग करून तुम्ही तुमचे युनिट ट्रान्सफर करून घेऊ शकतो. म्हणजे नॉमिनीसाठी ही प्रोसेस आहे. आता एखाद्या व्यक्तीला किती नॉमिनी ठेवण्याचे अधिकार आहे? तुम्ही मल्टिपल 3 नॉमिनी मॅक्झिमम ठेवू शकता. फॅमिली मेंबर किंवा कोणी? हा, कोणी 3 मॅक्झिमम 3 नॉमिनी तुम्ही ठेवू शकता. डिफरंट पर्सेंटेजमध्ये ठेवू शकता. पर्सेंटेज पण मेन्शन करा. तुम्हाला 50-25-25 किंवा 30-30-40 किंवा 40-40-20 हे इन्व्हेस्टर डिसाईड करतो. मग त्याप्रमाणे आम्ही त्यांचं नॉमिनेशन रजिस्टर करतो. तुमच्या ॲज अ फायनान्शियल कोच आणि इन्व्हेस्टर याच्या रिलेशनमध्ये तुमचा रोल नक्की कुठपर्यंत असतो? म्हणजे त्यांची जी म्युच्युअल फंडची डिझायनिंग आहे तेवढंच तुमच्या हातामध्ये आहे की संपूर्णपणे? नाही सर, म्युच्युअल फंडच्या व्यतिरिक्त पण आमचा रिस्क मॅनेजमेंट मध्ये पण आमचा रोल राहतो. कारण आमच्या समोर जी व्यक्ती एक इन्व्हेस्टर म्हणून बसलेली असते, तर त्या व्यक्तीला 3 गोष्टी फायनान्शियली डिस्टर्ब करू शकतात. एक, ती व्यक्ती त्यांच्या फॅमिलीमध्ये नसणं, त्या व्यक्तीसहित त्यांचा कोणी फॅमिली मेंबर हॉस्पिटलाइज होणं, आणि तिसरी गोष्ट म्हणजे इन्फ्लेशन. मग आम्ही जेव्हा फायनान्शियल प्लॅनिंग करतो तेव्हा त्यांचं 2 कॅटेगरीमध्ये वर्गीकरण करतो. एक तर त्यांचं रिस्क मॅनेजमेंट असतं की ज्याच्यामध्ये त्यांचा स्वतःचा इन्शुरन्स आणि त्यांच्या फॅमिलीचा हेल्थ इन्शुरन्स आम्ही कव्हर करतो, आणि राहिलेला पोर्शन आम्ही इन्व्हेस्टमेंटमध्ये म्युच्युअल फंडमध्ये कव्हर करतो. ओके. म्हणजे दोन्ही वेळी तुम्ही काम करता. आता किती वर्ष झाली सर तुम्ही? 2009 पासून सर मी आहे. 9 पासून ते आज 2025 आहे. किती लोकांची तुमची टीम आहे? माझे 2 स्टाफ आणि मी, असं समजा तिघांची टीम आहे. आणि एक 750च्या वरचा क्लायंट बेस आहे. ओके. आता इतक्या वर्षामध्ये किती मोठ्या क्लायंट पर्यंत तुम्ही पोहोचले आहात? येणाऱ्या 3 वर्षामध्ये सर मला 3000चा क्लायंट बेस बनवायचा आहे. ओके. 700 पर्यंत आता 750 पर्यंत माझी ओके झालेलं आहे. याच्यामध्ये मराठी किती आहेत आणि अमराठी किती आहेत? 80% तुम्ही पकडू शकता. 80% मराठी लोकच आहेत. काय म्हणताय? हो, चांगला ग्रोथ आहे. मग आता हे वाढवण्यासाठी तुम्ही काय प्रकारचं? या वाढीसाठी आम्ही सोशल मीडियावरून ऍडव्हर्टायझिंग करणं, 1-to-1 मीटिंग करणं, बिझनेस प्रमोशन या ऍक्टिव्हिटी करत असतो. ओके. लोकांचा रिस्पॉन्स कसा येतोय? खूप छान रिस्पॉन्स आहे सर. कारण मार्केटमध्ये बरेच कोचेस आहेत, तर मग तुमच्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी तुम्ही स्कीम्स वगैरे देता, ऑफर्स वगैरे देता किंवा काय? ऑफर्स वगैरे आम्ही प्रोजेक्शन्स वगैरे बनवून देतो. समजा एखाद्याला कम्प्लीट फायनान्शियल प्लॅनिंग करायचं असेल की बाबा माझ्याकडे इन्शुरन्स कितीचा असावा, हेल्थ इन्शुरन्स कितीचा असावा, माझी आर्थिक उद्दिष्ट गाठण्यासाठी मला किती इन्व्हेस्टमेंट करावी लागेल, याच्यासाठी एक कॅल्क्युलेशन पार्ट असतो. तो आम्ही इन्व्हेस्टरना फ्री ऑफ कॉस्ट बनवून देतो. आता आत्ताच्या सिच्युएशनमध्ये आपण येऊया. एकीकडे युद्ध सुरू आहे बऱ्याच ठिकाणी, दुसरीकडे टॅरिफ वॉर आहे. ह्या संपूर्ण सिच्युएशनमध्ये आता कुठेतरी जो नवीन इन्व्हेस्टर असेल तो थोडासा बॅकफूटवरती गेला असेल, कारण की त्याला वाटत असेल की मी सुरू करतो, पण हे सगळं जे काही होतंय त्याच्यामुळे तो थोडासा सेकंड थॉटमध्ये गेला असेल. तर तुम्हाला काय वाटतं त्यांनी अशा परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने विचार? नक्की सर, आता जे नवीन इन्व्हेस्टर आहेत त्यांना या परिस्थितीमध्ये टिकवून ठेवणं खूप चॅलेंजिंग असतं. की आता आमच्याकडे समजा जे जुने इन्व्हेस्टर आहेत, ज्यांची 10-15-20 वर्षापासून इन्व्हेस्टमेंट आहे, त्यांना याचा काही फरक पडत नाही, कारण त्यांचे रिटर्न्स इतके बनलेले असतात की सध्याचा जो निगेटिव्ह रिटर्नचा प्रभाव त्यांच्या इन्व्हेस्टमेंटवर तुम्हाला दिसून येत नाही. ओके. फॉर एक्झाम्पल, समजा आतापर्यंत एखाद्याने 10 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली असते, त्याची व्हॅल्यू 40 लाख 50 लाख असते. तर त्यांच्या 50 लाख मधून 2-3 लाख रुपये जर कमी झाले तरी त्यांना एवढा त्याचा इम्पॅक्ट वाटत नाही, किंवा त्यांनी त्या गोष्टी अनुभवलेल्या असतात. हे रिटर्न बोलतोय? हा, रिटर्न्स बोलतोय मी. आता जसं की हा एक टेरिफ वॉर म्हणा किंवा जे युद्धजन्य परिस्थिती आहे, याच्यामुळे समजा निगेटिव्ह सेंटिमेंट्स क्रिएट होतात, मार्केट करेक्ट होत आहे. तर याच्या पूर्वी असे बरेच प्रकार झालेले असतात, पण जे जुने इन्व्हेस्टर्स आहेत त्या लोकांनी ते एक्सपिरियन्स केलेले असतात. आणि ते झाल्यानंतर त्यांनी त्याचे जेव्हा रिटर्न्स बघतात तेव्हा त्यांना कळतं की
अशा परिस्थितीमध्ये इन्व्हेस्टेड राहणं हीच फायद्याची गोष्ट असते. पण ते नवीन इन्व्हेस्टरच्या बाबतीत नसतं, कारण त्यांनी ती फेज अजून कम्प्लीट बघितलेली नसते, त्यामुळे त्यांना टिकवून ठेवणं थोडं चॅलेंजिंग असतं. ओके, मग आता जर का नवीन इन्व्हेस्टर तयार होत असतील तर तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल? तर त्याच्यामध्ये थोडं रिस्क ॲपेटायटिंग पण, आम्हाला रिस्क प्रोफाइलिंग पण करावं लागतं, की समोरच्या व्यक्तीचा सोर्स ऑफ इन्कम काय आहे, त्याचे फायनान्शियल ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, त्याची रिस्क घेण्याची किती क्षमता आहे, त्या क्षमतेनुसार आपण त्याचा पोर्टफोलिओ बनवू शकतो. आता समजा उदाहरणार्थ तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी 1 लाख रुपये आहे. जरूर नाही की मला पूर्ण 1 लाख रुपयेवरती इक्विटीची रिस्क घ्यायची. मी 1 लाख रुपयेमध्ये फक्त 20 रुपये इक्विटीमध्ये ठेवले, 80 रुपये डेटमध्ये ठेवले, तर जो काय मार्केटचा इम्पॅक्ट येणार आहे तो तुमच्या फक्त 20 रुपयेवरती येणार आहे. 80 रुपये तर तुमचे स्टेबल आहेत, जे तुम्हाला कन्सिस्टंट रिटर्न देत आहेत. मग हे मुख्य गोष्ट असते की समोरच्या व्यक्तीच्या इन्व्हेस्टमेंटचं विभाजन कसं करतोय आपण. ओके, ऍसेट अलोकेशन एक प्रकार असतो. त्या ऍसेट अलोकेशन म्हणजे काय असतं की समोरच्या व्यक्तीच्या पैशाचं इक्विटी, गोल्ड आणि डेट मध्ये विभाजन करणं, याला बोलतात ऍसेट अलोकेशन. आणि हे संपूर्ण इन्व्हेस्टरच्या टाइम फ्रेम वरती डिपेंड राहतं, की समोरच्या व्यक्तीला भविष्यामध्ये कधी कधी पैसे लागणार आहेत, त्याच्यावरतीच हे डिपेंड राहतं. त्यामुळे आम्ही जेव्हा इन्व्हेस्टर, आमच्याकडे न्यू इन्व्हेस्टर्स येतात, त्यावेळी आमचा अप्रोच हा फार कॉन्झर्वेटिव्ह असतो त्यांच्या बाबतीमध्ये. आम्ही त्यांची इन्व्हेस्टमेंट जास्त इक्विटीमध्ये घेत नाही, कारण उद्या समजा मार्केटमध्ये करेक्शन आलं तर त्यांना मार्केटमध्ये टिकवून ठेवणं पण आमच्यासाठी चॅलेंजिंग असतं. तर आम्ही काय करतो की त्यांची इन्व्हेस्टमेंट बॅलन्स ठेवतो, 50-50, 60-40 असं थोडं बॅलन्स ठेवतो, की जेणेकरून त्यांच्या 100 रुपयेवरती इक्विटीचा इम्पॅक्ट येऊ नये. बॅलन्स ठेवतो इन द सेन्स तुम्ही इन्व्हेस्ट करत नाही तुमच्याकडे? नाही, बॅलन्स नाही, म्हणजे 50% डेटमध्ये ठेवतो, 50% इक्विटीमध्ये ठेवतो. म्हणजे समजा निगेटिव्ह रिटर्न आले तर ते फक्त इक्विटीमध्ये दिसणार आहेत त्यांना, डेट तर त्यांचं सेफ आहे. असं त्यामुळे समजा 100 रुपये इक्विटीमध्ये गुंतवणूक करून जर 10% मार्केट करेक्ट झालं तर त्यांचे 90 रुपये होणार आहेत. पण जर 80-20 रेशोमध्ये जर त्यांची इन्व्हेस्टमेंट असेल तर 20% फक्त इक्विटीमध्ये, तिथे फक्त 2 रुपये कमी झाले, 10%, 80% तर सेफ आहेत. त्यामुळे 10 रुपयाचा लॉस आणि 2 रुपयाचा लॉस हा फरक असतो. पण डेट मध्ये इम्पॅक्ट पडत नाही. डेट मध्ये व्होलॅटिलिटी रिस्क नसते, डाऊनसाइड रिस्क नसते, तिथे तुमचे पैसे निगेटिव्ह जात नाहीत. फक्त थोडा फरक पडला तर तो रेपो रेटमुळे त्याच्यामध्ये थोडा 0.25 to 0.50 पर्यंतचा फरक पडू शकतो, पण रिटर्न्स निगेटिव्ह जात नाहीत. ओके, मग आता जेव्हा तुम्ही फायनान्शियल कोचेस जेव्हा तुमच्याकडे म्हणजे म्युच्युअल फंड जेव्हा इन्व्हेस्ट करते, याचा अर्थ तो पैसा कुठल्या तरी कंपनीमध्ये लागतोय, बरोबर आहे? त्याचं तुम्हीच सगळं बघत असाल की ह्या अमाऊंटला किती कंपन्यांमध्ये डिवाइड करायचं किंवा एकाच कंपनीमध्ये टाकायचं. एखाद्या याच्यामध्ये असं झालं की एखादी कंपनी ही सतत डाऊनसाईडलाच आहे, तर मग तो कॉल कोणाचा असतो की आता कंपनी दुसरीकडे शिफ्ट करायला? आता समजा आपण एखादा घेतलेला निर्णय, समजा आपण एखाद्या कंपनीच्या स्कीम मध्ये इन्व्हेस्टमेंट केली, त्याचा परफॉर्मन्स खाली चाललेला आहे, तर पहिली गोष्ट त्याचं रिझन आयडेंटिफाय करावं लागतं की त्याचं काय रिझन आहे. आता तुम्हाला सांगतो की 2018ला असाच म्हणजे रिकॅटेगरायझेशन आलं होतं, जेव्हा सेबीने गाईडलाईन्स आणली, की त्यापूर्वी कसं होतं की एकाच कॅटेगरीमध्ये मल्टिपल स्कीम असायच्या एएमसीच्या, 1-2 लार्ज कॅप फंड, 3 लार्ज कॅप फंड. पण जेव्हा रिकॅटेगरायझेशन आलं तेव्हा त्यांनी सेबीने गाईडलाईन्स दिली की तुम्ही एका कॅटेगरीमध्ये एकच स्कीम ठेवू शकता. त्यामुळे त्यांना ज्या मल्टिपल स्कीम होत्या त्या मर्ज कराव्या लागल्या दुसऱ्या कॅटेगरीमध्ये. मग तिथे काय झालं की त्यांचे पोर्टफोलिओ रिबॅलन्स झाले. रिबॅलन्स झाल्यामुळे त्यांच्या प्रेझेंट परफॉर्मन्सवरती त्याचा परिणाम झाला. त्याच्यामुळे त्याचा परफॉर्मन्स 3-6 महिने, वर्षभर तो खराब राहिला. पण ते का झालं हे आम्हाला समजलं होतं की त्याचं रिकॅटेगरायझेशन झालेलं आहे. आता रिकॅटेगरायझेशन जर तुम्हाला अगदी मी सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं म्हटलं, आपण क्रिकेटच्या भाषेत समजून घेऊ, म्हणजे तुम्हाला थोडं अजून ते सिम्प्लिफाय होईल. समजा आज इंडियन क्रिकेट टीम मध्ये विराट कोहली हा एक चांगला खेळाडू आहे आणि तो तिन्ही फॉर्मॅटमध्ये खेळतो. तो T20 मध्ये चांगला खेळतो, वन डे क्रिकेटमध्ये चांगला खेळतो, टेस्ट क्रिकेटमध्ये चांगला खेळतो. मग तुम्हाला समजा जर क्रिकेट बोर्डने एक रिस्ट्रिक्शन टाकली की हा खेळाडू तुम्ही एकाच फॉर्मॅटमध्ये खेळवू शकता, मग आयदर T20 मध्ये खेळवा किंवा वन डे क्रिकेटमध्ये खेळवा किंवा टेस्ट क्रिकेटमध्ये खेळवा. मग तुम्ही समजा त्यांना फक्त जर वन डे मध्ये खेळवलं तर बाकीच्या 2 टीमच्या परफॉर्मन्सवर तुम्हाला त्याचा परिणाम होणार आहे, कारण त्या व्यक्तीला रिप्लेसमेंट भेटणं तुमच्याकडे मुश्किल आहे. बरोबर. मग त्याप्रमाणे जेव्हा रिकॅटेगरायझेशन झालं तेव्हा पोर्टफोलिओ पूर्ण रिबॅलन्स झाले, त्याचा सेगमेंट चेंज झाला, तर तो प्रभाव राहिला. पण आपल्याला माहिती होतं की एकदा का ती रिकॅटेगरायझेशन झाल्यानंतर, एकदा का तो पोर्टफोलिओ हे झाला की 1-1.5 वर्षानंतर तो चांगला परफॉर्मन्स द्यायला सुरू करेल. तर त्याचं रिझन समजणं महत्वाचं असतं. ओके, पण मग हा कॉल कोण घेतं की नाही आता ही कंपनी आपलं काहीतरी चुकलंय, याच्यामध्ये चुकण्याचं फॅक्टर किती असतं? हो सर, चुका
होतात. होतात हा. तुमच्याकडून पण. हम्म. मग जेव्हा तुमच्या लक्षात येतं पण की त्या आता- रिकलेक्ट करू शकतात, कारण हा, म्युच्युअल तेच फंड मध्ये ऍडव्हान्टेज काय असतो, म्युच्युअल फंड मध्ये स्कीमला घेऊन किंवा एम्सला घेऊन काही कॅपिंग नसतं. ओके. जसं की बाकी ठिकाणी कसं होतं की एखाद्या बँकेत तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला तिथेच राहायचं आहे, इन्शुरन्स कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला तिथेच थांबायचं आहे, हम्म. एखाद्या प्लॅन मध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला तिथेच थांबायचं. पण म्युच्युअल फंड मध्ये तसं नसतं. एंटायर इंडस्ट्रीमध्ये आजच्या तारखेला 50 पेक्षा जास्त म्युच्युअल फंड मध्ये एएमसी आहेत, ऍसेट मॅनेजमेंट कंपनी. हम्म. तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट कुठेही हम्म. शिफ्ट करू शकता. आता समजा तुम्हाला कळालं की आता ह्या स्कीमचा परफॉर्मन्स थोडा लो चाललेला आहे, तर तुम्ही तिथून बाहेर पडून दुसऱ्या स्कीम मध्ये, दुसऱ्या एएमसी मध्ये किंवा त्याच एएमसीच्या दुसऱ्या स्कीम मध्ये पण तुम्ही शिफ्ट करू होऊ शकतो. शकता. पण मग आता याच्यामध्ये एखादी कंपनी स्टॉक मध्ये पण लिस्टेड आहे आणि म्युच्युअल फंड मध्ये पण आहे, असं पण होतं का? हो. हो ना. हम्म. मग आता समजा, आता तुम्ही जसं म्हणाल की हे ट्रान्सपरन्सी याच्यामध्ये आहे. मी तुमच्याकडे आलो, तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट केली आणि तुम्ही ते सगळं मला करून दिलं. आता मला रेग्युलरली चेक करताना मला दिसतंय की अरे मागच्या आठवड्यापर्यंत मी प्रॉफिटमध्ये होतो, आता मी लॉसमध्ये आहे. तर मी समजा अनस्टेबल झालो आणि तुम्हाला म्हटलं की नाही, मला ते लॉस बघायचं नाही, मला चेंज करा. तर ते काय कंट्रोल कोणाच्या नाही सर, हातामध्ये? इक्विटीमध्ये तुम्हाला शॉर्ट टर्म लॉस प्रॉफिट हा फेस करावा लागतो. ओके. तर त्याच्यामध्ये दोन प्रकार असतात. इथे थोडं गल्लत होते. आपण जेव्हा लॉस बोलतो तर दोन प्रकारचे लॉस असतात. एक असतो नोशनल लॉस आणि दुसरा असतो ऍक्च्युअल लॉस. ओके. आता नोशनल लॉस म्हणजे काय असतं की समजा एक महिन्यापूर्वी तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली होती 1,00,000 रुपये आणि त्याची व्हॅल्यू आज 90,000 रुपये झाली, पण ते तुम्ही काढून नाही घेतलेली, तर तो तुमचा नोशनल लॉस आहे. तुम्ही तो बुक नाही केलेला. पण जेव्हा तुम्ही 1,00,000 रुपये गुंतवता, 90,000 रुपये काढून घेता, तर तुमचा लॉस तुम्ही बुक केला. तर म्युच्युअल फंड मध्ये जो तुम्हाला लॉस दिसतो हा नोशनल लॉस असतो. पण तुम्ही जेव्हा एखाद्या स्कीम मध्ये येता तेव्हा त्या स्कीम सिलेक्ट करतानाच त्याच्या अगोदर बघितलं जातं की तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी किती कालावधी आहे. त्या कालावधीच्या अनुषंगाने ती स्कीम सिलेक्ट केलेली असते. मग तुम्ही जेव्हा 2 वर्षाचं, 5 वर्षाचं, 10 वर्षाचं उद्दिष्ट ठेवून जेव्हा इन्व्हेस्टमेंट करता, तर तुम्हाला फक्त तुमच्या उद्दिष्टावर लक्ष ठेवायचं आहे. स्कीमच्या परफॉर्मन्सकडे तुम्हाला ची काळजी करण्याची आवश्यकता नसते. तुम्हाला माहिती आहे ना की तुम्हाला हे पैसे 3 वर्षांनी लागणार आहेत, तर 3 वर्षामध्ये त्याचे रिटर्न्स बनतात, कारण त्या प्रकारेच ती स्कीम डिझाईन झाली असते. त्या स्कीम मध्ये आपण त्यासाठीच इन्व्हेस्टमेंट केली असते की याच्यामध्ये 3 वर्षानंतर निगेटिव्ह रिटर्न येण्याचे चान्सेस नाहीये. ओके. म्हणजे थोडक्यात जरी आज मला तिथे लाल रेष दिसली तरी मला काळजी करायची गरज नाही, कारण तुमच्याकडे कालावधी आहे पुढे थांबण्यासाठी. तेच म्हटलं, ते क्लॅरिफिकेशन लोकांसाठी होणं गरजेचं आहे, कारण म्युच्युअल फंड हे लॉंग टर्म साठीच प्रत्येक जण निवडतं, शॉर्ट टर्म साठी नाही. मग आता याच्यामध्ये समजा मधूनच जर का मला काढायचं असेल पैसे इन्व्हेस्ट केले, तर मग कटिंग वगैरे होतं किंवा काही नाही. म्युच्युअल फंड मधून टीडीएस हा प्रकार नसतो, त्याच्यामध्ये फक्त एक एक्झिट लोडचा एक प्रकार असतो. इक्विटीमध्ये जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता तर स्कीम टू स्कीम हा डिफरंट राहतो. काही स्कीम मध्ये 90 डेजचा राहतो, काही स्कीम मध्ये 6 मंथचा राहतो, काही स्कीम मध्ये 1 इयरचा राहतो. 1 वर्षाच्या आतमध्ये जर तुम्ही बाहेर पडलात तर 1% जनरली एक्झिट लोड तुम्हाला लागतो. तुमचे व्हॅल्युएशन असेल त्याच्यावरती तुम्हाला 1% एक्झिट लोड कट होऊन तुम्हाला व्हॅल्यू हातामध्ये भेटते. 1%? हा. ओके. 1 वर्षानंतर जर तुम्ही एक्झिट केलं तर तो नील असतो, त्याच्यामध्ये 0% एक्झिट लोड लागतो. मग तिथून पुढे तुम्हाला टॅक्सेशन लागतं. ओके. त्या इन्व्हेस्टमेंटवर तुम्ही किती प्रॉफिट बनवलाय त्या प्रॉफिटवर तुम्हाला टॅक्स भरावा लागतो. मग तो शॉर्ट टर्म असेल किंवा लॉंग टर्म असेल, तो टॅक्सेशन प्रमाणे तुम्हाला टॅक्स पे करावा लागतो. ही जी काही म्युच्युअल फंडची जी इन्व्हेस्टमेंट आणि ती रिटर्न आहे, ती कशामध्ये आपलं समाविष्ट होते? म्हणजे इन्कम मध्ये होते, सॅलरी मध्ये होते, की कशामध्ये दाखवू शकतो आपण? रिटर्न्स बोलतोय मी. प्रॉफिटमध्ये कन्वर्ट होणार जेव्हा आपण ते विड्रॉ करू तेव्हा आपल्या बँक अकाउंटमध्ये? बँक अकाउंटमध्ये जेव्हा तुमचे ते इन्व्हेस्टमेंट येतात तर त्याचा सोर्स बघितला जातो की पैसे कुठून आले, तर ते म्युच्युअल फंड मधून तुम्ही रिडम्पशन केलेलं असतं. बरोबर. जेव्हा तुमची रिडम्पशन अमाऊंट समजा 10 लाख रुपये असेल तर त्याच्या अगेन्स्ट तुमची परचेस कॉस्ट बघितली जाते. समजा 10 लाख रुपये जे तुम्ही विड्रॉ केले आहेत त्याचे तुम्ही 5 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केले होते 5 वर्षापूर्वी, त्याची व्हॅल्यू 10 लाख रुपये झाली. तर त्या 10 लाखामधून टॅक्सेशन पॉईंट ऑफ व्ह्यू आपण बोलतो, तर 10 लाखामधून पहिले तुमची प्रिन्सिपल मायनस होते, तर तुम्हाला 5 लाख रुपयेवरती टॅक्स भरावा लागतो. त्याच्यामध्ये पण तो लॉंग टर्म कॅपिटल गेन असल्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये 1,25,000चं एक्झम्पशन भेटतं. मग राहिलेल्या 3,75,000वरती तुम्हाला इन्कम टॅक्स कॅपिटल गेन हा भरावा लागतो 12.5%. 12.5 हा तो फिक्स आहे. हा ह्या फायनान्शियल इयरसाठी आहे. पुढच्या फायनान्शियलला किती असणार ते पुढच्या येणाऱ्या बजेटमध्ये डिक्लेअर होणार सेंट्रल गव्हर्नमेंट, बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. मग हे सगळे जे काही रिटर्न्स वगैरे आहेत ते सगळे टॅक्सेबलच आहेत ऍट प्रेझेंटली टॅक्सेबल आहे. ओके.
इन फ्युचर आता बऱ्याचशा वेळी लोक आहेत ना टॅक्सचा विचार करून इन्व्हेस्टमेंट न करण्याचा पण विचार करतात. पण त्याच्यासाठी मी त्यांना सांगू इच्छितो की समजा जर मी तुम्हाला सर एक प्रश्न विचारला की आज आपण 2025 मध्ये आहोत, 2035 मध्ये इंडियामध्ये कोणतं गव्हर्नमेंट असेल, बरोबर, तर त्याचं उत्तर आपण नाही देऊ शकत. मग 2035 मध्ये येणार गव्हर्नमेंट काय टॅक्स रूल अप्लाय करेल याची आपल्याला आज काहीच आयडिया नाहीये. बरोबर. त्यामुळे भविष्यात समजा आता हा जो लॉंग टर्म कॅपिटल गेन होता हा 2018 पासून सुरू झाला. 2018 पर्यंत लॉंग टर्म कॅपिटल गेन नव्हता, 0% होता. म्हणजे याचा अर्थ ज्या लोकांनी डायरेक्ट स्टॉकमध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करून 365 दिवसानंतर काढून घेतला, मग तो कितीही प्रॉफिट असेल तर तो टॅक्स फ्री होता. पण 2018च्या बजेटमध्ये लॉंग टर्म कॅपिटल गेन ऍप्लिकेबल झाला 10%. त्याच्यानंतर तो आता 12.5% वरती आला. ठीक आहे. मग भविष्यात समजा गव्हर्नमेंटला वाटलं की याच्यामध्ये बदल करायचे तर बदल होऊ शकतात. त्यामुळे भविष्यातल्या टॅक्सेशनची आत्ता काळजी करून इन्व्हेस्टमेंट न करणं हे योग्य नाही असं मला वाटतं. कारण की बरेच जण ह्यासाठी पण विचार करतात की म्युच्युअल फंड हे टॅक्स एक्झम्पशन असेल तर मग ते तिथे करणं बेस्ट आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला. म्हणजे ते इन शॉर्ट ते गव्हर्नमेंट वरती डिपेंड आहे. आता पॉडकास्टच्या शेवटाला आलोय आपण. त्याच्यामुळे जरा विषय मोठा आहे हा आणि तुम्ही म्हणताय फक्त 10%च लोक कव्हर लेस देन. तर जो सर्वसामान्य नोकरदाराला आत्ताच्या घडीला प्रश्न पडतो जो मगाशी विचारला तोच थोडासा पुढे फॉरवर्ड करतो की टॅक्स बेनिफिटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर का एखादा व्यक्ती याच्याकडे बघत असेल तर त्याने कशा पद्धतीने बघितलं पाहिजे किंवा तुमचं याच्यावरती क्लॅरिफिकेशन कसं असेल? खूप चांगला ऑप्शन आहे सर. ज्यांना इन्कम टॅक्स सेव्हिंग करायचं आहे त्यांच्यासाठी जे पर्याय उपलब्ध असतात त्याच्यामध्ये जर तुम्ही लॉकिंग पिरियड बघितला, एफडी मध्ये 5 वर्ष आहे, पीपीएफ मध्ये 7 वर्ष आहे, तसं म्युच्युअल फंड मध्ये फक्त 3 वर्षाचा असतो. 36 महिन्याचा तुम्हाला फक्त कालावधी असतो. ओके. 36 महिन्यानंतर तुमचा टॅक्स लॉकिंग फ्री होतं. त्यामुळे तुम्ही त्याच्यामधून एक्झिट करू शकता. प्लस रिटर्न पोटेन्शियल पण त्याच्यामध्ये चांगलं राहतं. जर तुम्ही बाकीचे टॅक्स सेव्हिंग ऑप्शन्स आणि जर ELSS ला जर कम्पेअर केलं तर ELSS चे रिटर्न्स तुम्हाला ऑलवेज जास्त दिसतील बाकी इन्स्ट्रुमेंटपेक्षा. त्यामुळे दोन्ही गोष्टींमध्ये लॉकिंग फ्रेम मध्ये पण आणि रिटर्न मध्ये पण तुम्हाला म्युच्युअल फंडचे ELSS कॅटेगरी ही खूप बेनिफिशियल राहते. ओके. तर थोडक्यात आपण म्हणू शकतो की म्युच्युअल फंड हे आजच्या घडीला सेव्हिंग्स, PPF आणि इतर इन्व्हेस्टमेंटपेक्षा जास्ती फायद्याचे ठरू शकतात इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने. मला वाटतं प्रेक्षकांसाठी आज म्युच्युअल फंडची जी काही कॉन्सेप्ट आहे जी आपण बेसिकपासून सरांकडनं जाणून घेतली ती सगळ्यांना कळली असेल. तर ज्यांना कोणाला सरांना फायनान्शियल कोच आपला बनवून घ्यायचा असेल त्यांचा आम्ही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करू. त्यांच्याशी डायरेक्ट कनेक्ट व्हा. तुम्ही आता जसं सरांनी सांगितलं की लेस दॅन 10% पॉप्युलेशन ही याच्यामध्ये कव्हर आहे. तर अजूनही आपल्याला खूप स्कोप आहे की आपण आपलं इन्व्हेस्टमेंट त्याच्याकडे म्युच्युअल फंडमध्ये वळवून आपलं भविष्याचं इन्व्हेस्टमेंट रिटर्न्स जे आहे ते सेव्ह करून घेऊ शकतो. आणि त्याच्यासाठी मला वाटतं सरांनी ज्या पद्धतीने आज पॉडकास्टमध्ये उत्तरं दिलेली आहे कॉन्सेप्ट तुम्हाला थोडीशी तरी क्लिअर झाली असेल असं मी समजतो. कारण की वेळ कमी आहे आपल्याकडे, विषय मोठा आहे आणि याच्यामध्ये खूप आणखीन डिस्कशनसाठी वाव आहे. तर तुम्ही त्यांना डायरेक्टली अप्रोच व्हा. ठाण्यामध्येच मला वाटतं ऑफिस आहे. तर ते सगळं मी डिटेल्स आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊ. कनेक्ट व्हा आणि इन्व्हेस्टमेंट वाढवा. कोच असा जर का तुम्हाला त्यांचं काय म्हणतात रिस्क मॅनेजमेंट वगैरे करून देणारा मिळत असेल तर मला वाटतं कनेक्ट व्हायला काही हरकत नाही आहे. आणि जसं त्यांनी म्हटलं की 1000 रुपयापासून किंवा 100 रुपयापासून सुद्धा इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता. त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्ती याच्यामध्ये कव्हर होऊ शकतो आणि फायदा घेऊ शकतो. तुम्हाला जर का शेवटचं काही क्लोजर द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता. अगदी पॉडकास्टच्या शेवटी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की जसं मगाशी आपण डायरेक्ट प्लॅन आणि रेग्युलर प्लॅनचा उल्लेख झाला तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक फक्त महाभारताचं उदाहरण देऊ इच्छितो की महाभारतामध्ये जे धनुर्धर होते त्याच्यामध्ये खूप चांगले चांगले धनुर्धर होते जसं गुरु द्रोणाचार्य, पितामह भीष्म, कर्ण, अर्जुन. पण त्याच्यामध्ये शेवटी सरस कोण ठरतं तर अर्जुन. कारण त्यांचं सारथ्य भगवान श्रीकृष्ण करत होते. त्यामुळे म्युच्युअल फंड असो किंवा पोर्टफोलिओ असो तिथे तुम्हाला ऍडवायझर असणं हा एक खूप महत्वाचा भाग असतो. त्यामुळे तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये खूप चांगला पोर्टफोलिओ एक ऍडवायझरच्या मदतीने खूप चांगला पोर्टफोलिओ बनवू शकता. याच्यामध्ये असंही आहे की यांच्याकडे या असं यांचाही हट्ट नाही आमचाही हट्ट नाही. फक्त एक कॉन्सेप्ट क्लिअर झालेली असेल तुमच्यासाठी
हा एक याच्यामधलं हेतू होता. आणि प्लस तुम्हाला जर का तुमच्या मनाला वाटलं की यांना कनेक्ट व्हा तर तुम्ही होऊ शकता. ठीक आहे. धन्यवाद सर Thank you, तुम्ही sir. आल्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच.